26% रिटर्न्स म्हणजे काय, 1 लाख रुपये जर कधी गुंतवलेले असतील तर त्याच्यामध्ये 1 लाख आता 26,000 रुपये झालेले असतील, म्हणजे 26,000 रुपये निव्वळ नफा आपल्याला या पोझिशनल ट्रेडिंगमध्ये आपल्याला 2 महिन्याच्या कालावधीमध्ये झालेला आहे. नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एक नवीन स्ट्रॅटेजी शिकणार आहोत. ती स्ट्रॅटेजी पोझिशनल ट्रेडिंगवर आधारित आहे. अगदी सोपी अशी स्ट्रॅटेजी आहे. मार्केटमध्ये येणाऱ्या नवीन लोकांसाठी सुद्धा समजण्यासाठी ही अगदी सोपी अशी स्ट्रॅटेजी आहे. या व्हिडिओमध्ये आपण कोणता टॉपिक कव्हर करणार आहोत त्याच्याबद्दल सुरुवातीला एकदा बघूयात. पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काय याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. आपली ही स्ट्रॅटेजी जी असणार आहे ती ADX इंडिकेटरवर अवलंबून असणार आहे, म्हणून आपण ADX या इंडिकेटरची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. ADX इंडिकेटरवर आपली आधारित स्ट्रॅटेजी असल्यामुळे ती नेमकी स्ट्रॅटेजी काय आहे त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला ADX इंडिकेटरची सेटिंग चार्टवर कशी करायची ते आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आणि ही स्ट्रॅटेजी बघितल्यानंतर चार्टिंगवर आपण स्कॅनर कसं बनवायचं या स्ट्रॅटेजीचं तर ते सुद्धा बघणार आहोत. स्ट्रॅटेजीचं स्कॅनर बघितल्यानंतर ते बनवल्यानंतर त्या स्ट्रॅटेजीमध्ये त्या चार्टिंगच्या स्कॅनरमध्ये कोणते स्टॉक्स आपल्याला बघायला मिळत आहेत तर त्या स्टॉक्सचं बॅक टेस्टिंग आपण चार्टवर त्याचं बॅक टेस्टिंग करणार आहोत. त्याची खूप सारी उदाहरणं आपण वेगवेगळ्या महिन्यातली उदाहरणं आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर या स्ट्रॅटेजीनुसार आपण स्टॉप लॉस कुठे घेतला पाहिजे तर त्याचं डिस्कशन याच्यामध्ये करणार आहोत. ह्याची ट्रेडिंग करत असताना, ह्या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेडिंग करत असताना आपली ट्रेडिंगची सायकोलॉजी कशी असायला पाहिजे याच्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. आणि ही स्ट्रॅटेजी कोणासाठी चांगली आहे आणि कोणी ह्या स्ट्रॅटेजीपासून दूर राहायला पाहिजे, म्हणजे कोणी करायला पाहिजे आणि कोणी हे स्ट्रॅटेजी टाळायला पाहिजे, तर याचं सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये शेवटी घेणार आहोत. तर व्हिडिओ जो आहे तो खूप इंटरेस्टिंग होणार आहे. प्रत्येक व्हिडिओचा पार्ट जो आहे तो अतिशय मेहनतीने बनवलेला आहे. हे व्हिडिओज बनवायला खूप मेहनत लागते, खूप वेळ द्यावा लागतो. पूर्वीचा अभ्यास तर आहेच, अभ्यासाला बरेच वर्ष लागले, तो विषय वेगळाच, परंतु हे व्हिडिओज बनवायला खूप वेळ लागतो. व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणखी कुठल्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला व्हिडिओज हवे आहेत, चार्टिंगमध्ये स्कॅनर कसे तयार करायचे त्याच्याबद्दलचे कुठले व्हिडिओज हवे असतील तर त्याच्याबद्दल कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या जवळच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आपला एक लाईक, आपले कॉमेंट्स आणि शेअरिंग यामुळे आम्हाला, आमच्या टीमला आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते, आणखी उत्कृष्ट असे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे लाईक, सबस्क्राईब, कॉमेंट आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. चला आपण आपला हा आजचा व्हिडिओ सुरू करू. ट्रेडिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत. काही लोकांना इंट्राडे ट्रेडिंग करायला आवडतं, काहींना स्विंग ट्रेडिंग करायला आवडतं, काहींना पोझिशनल ट्रेडिंग करायला आवडतं आणि काहींना लॉंग टर्म इन्व्हेस्टेड राहायला आवडतं. इंट्राडे म्हणजे आज घेतलेला स्टॉक आजच विकायचा, त्याला इंट्राडे म्हणायचं. स्विंग म्हणजे आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय त्याच्याबद्दल डिटेल माहिती घेतली होती. स्विंग ट्रेडिंगची एक स्ट्रॅटेजीसुद्धा बघितली होती. बऱ्याच लोकांनी त्या व्हिडिओवर खूप चांगल्या कॉमेंट्स केलेल्या आहेत. ज्यांनी अजून तो व्हिडिओ बघितलेला नसेल त्यांनी तो व्हिडिओसुद्धा बघावा. 2 दिवसापासून ते 15 दिवसांपर्यंत किंवा महिन्याभरापर्यंत, 1 महिन्यापर्यंत जो ट्रेड चालतो त्याला स्विंग ट्रेडिंग असं म्हटलं जातं. तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे पोझिशनल ट्रेडिंग. पोझिशनल ट्रेडिंगमध्ये घेतलेला स्टॉक साधारणतः 2 महिने ते 6 महिनेपर्यंत आपण ठेवू शकतो आणि एक ठराविक प्रॉफिट 10%, 20% प्रॉफिट, 30% प्रॉफिट मिळाल्यानंतर आपण त्याला एक्झिट करतो. त्याला म्हणायचं पोझिशनल ट्रेडिंग. म्हणजे स्विंग ट्रेडिंगपेक्षा थोड्या अधिक कालावधीसाठी जे ट्रेडिंग करतो आपण त्याला म्हणायचं पोझिशनल ट्रेडिंग. आणि लॉंग टर्म ट्रेडिंग म्हणजे काय, घेऊन बसायचं आहे 1 वर्ष, 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष, 10 वर्षापर्यंत आपण
इन्व्हेस्टेड राहायचं, स्टॉकमध्ये इन्व्हेस्टेड राहायचं, त्याला म्हणायचं लॉंग टर्म ट्रेडिंग. तर आपण या व्हिडिओमध्ये एक पोझिशनल स्ट्रॅटेजी जी आहे ती बघणार आहोत. स्विंग ट्रेडिंग ही सुद्धा एक शॉर्ट टर्म ट्रेडिंग आहे. बऱ्याचदा आपल्याला अपेक्षित असलेल्या बाजूने स्टॉक जात नाही. बऱ्याचदा आपण एखाद्या स्टॉकमध्ये एंट्री घेतो आणि तो स्टॉक वर जाण्याची आपली अपेक्षा असते, परंतु तो वर न जाता तो सरळ खाली यायला लागतो आणि आपलं जे प्रेडिक्शन आहे ते पूर्णपणे चुकतं आणि त्याच्यामध्ये आपल्याला लॉस दिसायला लागतो. बऱ्याचदा हा लॉस जो तो खूप जास्त होतो. ट्रेडिंगबद्दलच्या आपल्या कन्सेप्ट जर चुकीच्या असतील तर स्विंग ट्रेडिंगमधून सुद्धा आपल्याला वारंवार लॉस जो आहे तो होऊ शकतो. तर बऱ्याचदा स्विंग ट्रेडिंगमध्ये आपली अपेक्षा असते की आठवड्याभरात 15 दिवसामध्ये आपण चांगलं एक 5-10% प्रॉफिट घ्यायचं आणि एक्झिट व्हायचं, परंतु तसं न होता आपल्याला 5-10% लॉस होतो आणि मग आपण लॉसमध्ये तो स्टॉक बुक करतो. तर बऱ्याचदा स्विंग ट्रेडिंगमध्ये सुद्धा लॉस होऊ शकतो. स्विंग ट्रेडिंग हा थोडा कमी कालावधीसाठी आपण घेतलेला ट्रेड असतो, परंतु त्याच्यासारखाच आपण पोझिशनल ट्रेडिंग सुद्धा करू शकतो. म्हणजे साधारणतः 1 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंत आपण ट्रेड जे ते घेऊ शकतो. आता पोझिशनल ट्रेडिंगचं एक उदाहरण बघायचं झालं तर आपण एक उदाहरण बघूया चार्टवर. आता आपण ह्या ट्रेडिंग व्ह्यू या वेबसाईटवर आलेलो आहोत. ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टिंग प्लॅटफॉर्मवर आपण आलेलो आहोत. हा चार्ट आहे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचा. जर आपल्याला याच्यामध्ये पोझिशनल ट्रेडिंग करायची असेल तर ती कशा प्रकारे होऊ शकते, तर आपल्याला असं वाटलं की या लेवलला स्टॉक जो आहे तो ट्रेड करतोय आणि ह्या ठिकाणी कुठेतरी आपण स्टॉक असेल साधारणतः जानेवारी 2024 या ठिकाणी आपली अपेक्षा असेल की ह्या ठिकाणावरून तो स्टॉक वरच्या दिशेला जाऊ शकतो. या ठिकाणी आपण स्टॉकमध्ये एंट्री घ्यायची. ही काय एंट्री असणार आहे, साधारणतः 1640 एंट्री असणार आहे. 1640ला एंट्री घेतल्यानंतर आपण त्या स्टॉकमध्ये एक 2-4-6 महिन्यापर्यंत आपण वेट करायचं. 2-4-6 महिने वेट करताना बघा आपल्याला कशा पद्धतीचे रिटर्न्स जे आहेत ते मिळत आहेत. आता या ठिकाणी आपण जर कधी समजा गेलो, याच्यामध्ये 26% रिटर्न्स साधारणतः 2 ते 2.5 महिन्यांमध्ये जे ते झालेले आहेत. 26% रिटर्न्स म्हणजे काय, 1 लाख रुपये जर कधी गुंतवलेले असतील तर त्याच्यामध्ये 1 लाख आता 26,000 रुपये झालेले असतील. म्हणजे 26,000 रुपये निव्वळ नफा आपल्याला या पोझिशनल ट्रेडिंगमध्ये आपल्याला 2 महिन्याच्या कालावधीमध्ये झालेला आहे आणि स्टॉक अजूनही वर जाऊ शकतो. हा 30% होऊ शकतो, 40%ही होऊ शकतो. याला म्हणायचं पोझिशनल ट्रेडिंग. याच्या विरुद्ध स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, साधारणतः या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की ह्या कॅन्डलकडे बघून डेली टाइम फ्रेममध्ये या कॅन्डलकडे बघून आपल्याला वाटतं की आता मार्केट जे हा स्टॉक जो येतो 2-3 दिवस वरच्या दिशेला जाऊ शकतो. तर 2-4 दिवसांसाठी किंवा 4-5 दिवसांसाठी आठवड्याभरासाठी स्टॉक बाय करायचा, त्याला म्हणायचं स्विंग ट्रेडिंग. बघा या ठिकाणी पहिल्या दिवशी वरती गेलेला, दुसऱ्या दिवशी गेलेला, तिसऱ्या दिवशी गेलेला आणि ह्या दिवशी आपण साधारणतः प्रॉफिट जे ते बुक करू शकतो. हे जे 4 दिवसांची जी रॅली आहे याला म्हणायचं स्विंग आणि हा झाला पोझिशनल ट्रेडिंग. तर अशा पद्धतीने हा स्विंग, या ठिकाणी सुद्धा स्विंग आहे, या ठिकाणी सुद्धा हा स्विंग आहे, या ठिकाणी सुद्धा आपण हा स्विंग म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने छोटे छोटे 2 ते 8 दिवसांसाठी जे ट्रेड जे आहे ते म्हणजे स्विंग ट्रेडिंग आणि 1 ते 6 महिन्याचं होल्ड करायचं त्याला म्हणायचं पोझिशनल ट्रेडिंग. तर असा हा बेसिक फरक आहे स्विंग ट्रेडिंगमध्ये आणि पोझिशनल ट्रेडिंगमध्ये. स्विंग ट्रेडिंगमध्ये आपल्याला वारंवार ट्रेड घ्यावा लागतो, तर पोझिशनलमध्ये आपल्याला एकदा ट्रेड घेऊन बसायचं आहे आणि वाट बघायची 2 ते 6 महिन्यामध्ये आपलं अपेक्षित असलेलं 20%, 30%, 40% प्रॉफिट जे आहे ते येण्याची वाट बघायची. यामध्ये सुद्धा आपल्याला पोझिशनल ट्रेडिंगमध्ये सुद्धा स्टॉप लॉस जो आहे तो लावायला पाहिजे आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये पण आपण स्टॉप लॉस लावायलाच पाहिजे. कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग करत असताना आपण आपल्या रिस्कनुसार, आपल्या कॅपिटलनुसार स्टॉप लॉस लावलाच पाहिजे. पुढचे ट्रेड करण्यासाठी आपलं कॅपिटल जे आहे ते शिल्लक राहतं. जर एकाच ट्रेडमध्ये जर तुमचं पूर्ण कॅपिटल जर कधी निम्म कॅपिटल लॉस होऊन गेलं तर आपल्याला पुढचे ट्रेड करायला चान्स मिळणार नाही. आणि जर समजा निम्म्या कॅपिटलवर ट्रेड करायचं झालं तर निम्म्या कॅपिटलमध्ये आपल्याला प्रॉफिट पण खूप जास्त काही होणार नाही. तर अशा पद्धतीने आपण स्टॉप लॉस घ्यायला पाहिजे. स्ट्रॅटेजी कोणती असो, स्विंग असो नाही तर पोझिशनल असो, आपण स्टॉप लॉस जो येतो आपल्या टेक्निकल ॲनालिसिसनुसार आपण स्टॉप लॉस जो येतो घ्यायला पाहिजे. सर्वप्रथम आपण ADX इंडिकेटरबद्दल माहिती घेणार आहोत. ADX या शब्दाचा लॉंग फॉर्म काय आहे तर ॲव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स. ॲव्हरेज म्हणजे काहीतरी सरासरी आहे, डायरेक्शनल इंडेक्सची. डायरेक्शन म्हणजे कुठल्या तरी डायरेक्शनची अपसाईड किंवा डाऊन साईड डायरेक्शनच्या
इंडेक्सची काहीतरी सरासरी याच्यामध्ये, असं आपल्याला याच्यातून अर्थ जो आहे तो कळतोय. आता याच्यातले कॉम्पोनंट्स काय काय आहेत, कॉम्पोनंट्स म्हणजे काय काय घटक आहे त्याच्यामध्ये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे इंडिकेटर जेव्हा आपण खाली लावतो त्यावेळेला एक ADX असतो, ADXचं इंडिकेटर असतं, म्हणजे ADXची अशी एक लाईन असते. त्याच्यानंतर एक दुसरी लाईन असते ती म्हणजे पॉझिटिव्ह DMI, ती आपण हिरव्या किंवा निळ्या रंगाने आपल्याला ती दिसते. आणि तिसरा जो भाग असतो तो म्हणजे निगेटिव्ह DMI, म्हणजे हा आपण रेड रंगाने, लाल रंगाने जो आहे तो चार्टमध्ये जो तो लावतो साधारणतः. तर अशा पद्धतीने 3 कॉम्पोनंट्स आहेत, ADX, DMI आणि ADX DMI पॉझिटिव्ह आणि DMI निगेटिव्ह. बऱ्याचशा प्लॅटफॉर्म्समध्ये या ADX इंडिकेटरला DMI डायरेक्शनल मूव्हिंग इंडेक्स असं सुद्धा म्हटलं जातं. त्या नावाने सुद्धा हा इंडिकेटर आपल्याला सापडतो. ADX किंवा डायरेक्शनल मूव्हिंग इंडेक्स DMI अशा पद्धतीने तो आपल्याला सापडतो आणि तो आपल्याला आपल्या चार्टवर प्लॉट करायचा असतो. ADX किंवा ॲव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स विच इज ऑल्सो नोन ॲज ट्रेंड स्ट्रेंथ इंडिकेटर. ट्रेंड म्हणजे काय, एक कल, म्हणजे वरच्या दिशेला जातोय स्टॉक की खालच्या दिशेला जातोय. त्याची स्ट्रेंथ काय आहे, म्हणजे तो खूप फास्ट वर जातोय का खूप स्लो वरती जातोय. तर स्ट्रेंथ इंडिकेट करणारे इंडिकेटर जे ते आहे. म्हणजे ADX हे इंडिकेटरला स्ट्रेंथ इंडिकेटर असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे आपला जो ट्रेंड आहे वरती जाणारा किंवा खाली जाणारा ट्रेंड, तर त्याची स्ट्रेंथ किती आहे तर ते सांगणारं, ते इंडिकेट करणारं इंडिकेटर आहे, म्हणून त्याला ADX जे ते म्हटलेलं आहे. ADX इंडिकेटरमध्ये आपण या ठिकाणी बघतोय हा काळ्या रंगाचा जो आहे तो आहे ADX लाईन. ADX लाईन ही रेड कलरची जी आहे ते DMI निगेटिव्ह आणि ही पॉझिटिव्ह, ही DMI पॉझिटिव्ह हिरव्या रंगाची. हा इंडिकेटरच्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या वरच्या दिशेला पॉझिटिव्ह असतात आणि खालच्या दिशेला निगेटिव्ह असतात. वरती 10, 20, 30, 40 अशापर्यंत तो जाऊ शकतो. खाली -10, -20, -30, -40 पर्यंत तो जाऊ शकतो. अशा पद्धतीने हा इंडिकेटर जो आहे तो चार्टवर आपल्याला दिसतो. आपण पुढे बघूया प्रत्यक्ष चार्टमध्ये कसं दिसतोय. हे बघा, या पद्धतीने हा एक DMI म्हणून पण ट्रेडिंग व्ह्यूमध्ये मिळतो. तर त्याच्यामध्ये हा ADX आहे, हिरवा जो आहे तो पॉझिटिव्ह आहे, लाल जो आहे तो निगेटिव्ह आहे. हा ट्रेडिंग व्ह्यूचा TVS मोटर्स कंपनीचा चार्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला ADX इंडिकेटर जर लावायचं असेल तर आपल्याला वेगवेगळे इंडिकेटर जे ते दिसतात. त्याच्यामध्ये DMI ADX नावाचं हे एक इंडिकेटर आहे, आपण हे सुद्धा लावू शकतो. किंवा ADX अँड DI हे एक इंडिकेटर आहे, तर हे आपण लावू शकतो. आता हे लावल्यानंतर बघा आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये ते बघूयात आपण. तर या ठिकाणी बुलिश ट्रेंड जो आहे तो TVS मोटरमध्ये सुरू झालेला आहे. या बुलिश ट्रेंड सुरू झाल्यानंतर हा हिरव्या रंगाचा पॉझिटिव्ह DMI जो आहे तो वरती आलेला आहे आणि हा ADX जो आहे तो वाढायला लागलेला आहे. म्हणजे हिरवा वर आहे म्हणजे बुलिश ट्रेंड आहे आणि काळा वर जातोय म्हणजे तो ट्रेंड जो आहे तो स्ट्रॉंग आहे, असं त्याचा अर्थ जो आहे तो होतोय. या ठिकाणी आपण ल्युपिन कंपनीचा चार्ट लावलेला आहे वीकली टाइम फ्रेममध्ये. या ठिकाणी ल्युपिनमध्ये अप ट्रेंड आहे, या ठिकाणी डाऊन ट्रेंड आहे आणि याच्यानंतर इथं परत अप ट्रेंड आहे. तर या ठिकाणी ADXमध्ये काय बदल झालेले आहेत बघा. ज्यावेळेस अप ट्रेंड सुरू आहे त्यावेळेस हा हिरव्या रंगाचा पॉझिटिव्ह DMI जो आहे तो वरच्या दिशेला आहे, म्हणजे तो लाल रेषेला क्रॉस करून वरच्या दिशेला जातोय आणि ADXची स्ट्रेंथ म्हणजे ADX सुद्धा वाढतोय, म्हणजे बुलिश ट्रेंडची स्ट्रेंथ वाढते असा याचा अर्थ होतोय. ज्या वेळेला अप ट्रेंड आहे त्यावेळेस पॉझिटिव्ह DMI जो आहे तो वरच्या दिशेला आहे. ज्यावेळेस डाऊन ट्रेंड सुरू होतोय त्यावेळेला निगेटिव्ह DMI जो आहे तो वर जातोय. हे बघा, निगेटिव्ह डाऊन ट्रेंडमध्ये निगेटिव्ह DMI जो आहे तो वरती आहे आणि पॉझिटिव्ह DMI खाली आहे. आणि ज्या वेळेला डाऊन ट्रेंड स्ट्रॉंग आहे त्यावेळेला ADX जो आहे तो वाढतोय. या ठिकाणी बुलिश ट्रेंड जो आहे तो स्ट्रॉंग आहे, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह DMI जो आहे पॉझिटिव्ह DMI वर आलेला आहे आणि ADX सुद्धा जो आहे तो स्ट्रॉंगली वरच्या दिशेने जातोय. हे बघा, बुलिश ट्रेंड एकदम स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे ADX सुद्धा जो आहे तो खूप एकदम स्ट्रेट वरच्या दिशेला जातोय. अशा पद्धतीने आपल्याला ADX इंडिकेटरचा वापर करून ट्रेंडची स्ट्रेंथ बघायची असते. आता याच्यात आणखी अजून एक गोष्ट काय की ज्या वेळेला मार्केट साईडवेज आहे, म्हणजे हा जवळजवळ एक 5-6 महिन्यांचा कालावधी दिसतोय, 6-7 महिन्यांचा कालावधी दिसतोय, हा कन्सॉलिडेशनचा कालावधी आहे, त्यावेळेला ADXची स्ट्रेंथ बघा काय आहे, अगदी कमी आहे. हा इथपर्यंतच गेलेला आहे आणि ह्या इथं सुद्धा खाली इतकंच गेलेला आहे.
म्हणजे ज्या वेळेला मार्केट कन्सॉलिडेशनमध्ये असतं, ज्यावेळेस मार्केट कन्सॉलिडेशनमध्ये असतं त्यावेळेस EDX जो आहे तो अगदी कमी लेवलला असतो आणि ज्या वेळेला ट्रेंड सुरू होतो त्यावेळेला EDX जो आहे तो वर जायला लागतो. मग तो डाऊन ट्रेंड असेल तरी सुद्धा वर जातो आणि अप ट्रेंड असेल तरी सुद्धा वर जातो. हे बघा, परत एकदा बघूयात आपण. ज्या वेळेला ट्रेंड सुरू होतो त्यावेळेला EDX जो आहे तो वाढायला सुरुवात होते. मग तो निगेटिव्ह ट्रेंड असला, डाऊन ट्रेंड असला तरी सुद्धा EDX वाढायला लागतो. म्हणजे काळ्या रंगाची लाईन जी आहे ती वाढायला लागते. या ठिकाणी पण बुलिश ट्रेंड सुरुवात झालेला आहे म्हणून काळ्या रंगाची रेषा जी ती EDX ची लाईन जी ती वाढायला लागलेली आहे. आणि ज्या वेळेला कन्सॉलिडेशन असतं त्यावेळेला EDX जो आहे तो खूप जास्त मोठ्या प्रमाणात वाढत नाही, एका रेंजमध्येच राहतो EDX. आता ह्याचाच वापर करून आपल्याला पोझिशनल स्ट्रॅटेजी जी ती तयार करायची आहे. तर ती कशी तयार करायची आहे हे बऱ्याच दिवसांचा मार्केटचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कळायला लागतं की EDX कुठं गेल्यानंतर स्टॉकमध्ये मुवमेंट येऊ शकते. तर त्याचा अभ्यास केल्यानंतर ही स्ट्रॅटेजी जी ती बनवलेली आहे. तर ती आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आपण EDX इंडिकेटर बघितलं. आता आपण आपली स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे ती बघणार आहोत. आता या ठिकाणी हा एक चार्ट आहे, झोमॅटो कंपनीचा चार्ट आहे. ह्या इथं EDX इंडिकेटर आपण लावलेला आहे. त्याचा पिरियड जो आहे तो 14 आपण ठेवलेला आहे, जो स्टँडर्ड आहे. आणि आपण वीकली टाइम फ्रेममध्ये हा चार्ट जो आहे तो बघतोय. आपल्याला हा EDX इंडिकेटर जो आहे तो वीकलीमध्येच बघायचा आहे. त्यानंतर हा इथं पॉझिटिव्ह DMI आहे, हा निगेटिव्ह DMI आहे आणि हा EDX आहे, EDX लाईन. ठीक आहे. आता आपलं स्ट्रॅटेजी काय आहे, मार्केटचा एक महत्त्वाचा नियम आहे. तो काय की ज्या वेळेला एक ट्रेंड असतो, हा डाऊन ट्रेंड झाला आणि ह्या डाऊन ट्रेंड नंतर अप ट्रेंड येणारच असतो. परंतु हा अप ट्रेंड येण्याच्या पूर्वी बऱ्याचदा खालच्या बाजूला किंवा ट्रेंड चेंज होताना कन्सॉलिडेशन होतं. आणि कन्सॉलिडेशन ज्या वेळेला होतं त्यावेळेला कन्सॉलिडेशन म्हणजे काय, स्टॉक जो आहे तो रेंज बाउंड होतो. म्हणजे एका ठराविक रेंजमध्ये तो खालीवर सातत्याने तो फिरत असतो. आता या ठिकाणी हा झोमॅटोचा जो स्टॉक आहे तर ह्याच्यात काय झालेलं आहे की ही जी लेवल आहे साधारणतः 80 रुपयाची जी लेवल आहे आणि ही 60 रुपयाची जी लेवल आहे, ह्या रेंजमध्ये यांनी बरेच दिवस काढले. ही वीकली कॅन्डल आहे. जर कधी आपण विचार केला तर ह्या वीकली कॅन्डलनुसार हा जो पिरियड आहे साधारणतः हा 8 ते 10 महिन्यांचा पिरियड जो आहे तो असणार आहे. त्या 8 ते 10 महिन्याच्या पिरियडमध्ये सातत्याने 80 रुपये जायचा, 60 रुपये जायचा, 80 रुपये जायचा, 60 रुपये जायचा, 80 रुपये जायचा. तर अशा पद्धतीने तो स्टॉक जो आहे तो साईडवेज झाला. साईडवेज म्हणजे काय, खूप वरही जात नाही आहे आणि खूप खाली जात नाही आहे, असा तो त्या लेवलला स्टॉकची प्राईस त्या लेवलला फिरत राहिली. अशा वेळेला काय होतं, ज्यावेळेस साईडवेज मुवमेंट असते, ज्यावेळेस कन्सॉलिडेशन असतं, ज्यावेळेस रेंज बाउंड मार्केट असतं, त्यावेळेला EDX जो आहे तो शून्याच्या जवळ जातो. इथं ही लाईन जी दिसते ही 20ची आहे आणि ह्या शून्याच्या जवळ जातो. म्हणजे ज्या वेळेला कन्सॉलिडेशन असतं त्यावेळेला EDX लाईन जी आहे ती खालच्या दिशेने जायला लागते आणि ज्यावेळेला ट्रेंडिंग सुरू होतं मार्केट त्यावेळेला EDX लाईन जी आहे ती वरच्या दिशेला जायला लागते. तर असं हे EDX इंडिकेटर आहे. तर याच्यामध्ये आपली स्ट्रॅटेजी काय आहे, तर आपल्याला EDX इंडिकेटरमध्ये या सेटिंग्समध्ये गेल्यानंतर आपल्याला एक लाईन तिथे टाकायची आहे. 20 नंबरवर ती लाईन जी ती टाकायची आहे आपल्याला, 20च्या लेवलला ती लाईन टाकायची आहे. तर आपली स्ट्रॅटेजी काय आहे, ज्या वेळेला एखाद्या स्टॉक्समध्ये EDX ची लाईन जी आहे म्हणजे जी काळ्या रंगाने आपण जी दर्शवतोय ही लाईन, तर ही लाईन ज्या वेळेला 20च्या खाली खूप दिवसपर्यंत असते, त्यानंतर ज्या वेळेला ती लाईन 20ला क्रॉस करते, म्हणजे साधारणतः या आठवड्यामध्ये EDXने 20ची लाईन जी ती वरच्या दिशेला क्रॉस केली, त्यानंतर आपण असं याच्यामध्ये समजू शकतो, ॲज्युम करू शकतो की हा स्टॉक आता इथून ट्रेंडिंग स्टेटमध्ये जाऊ शकतो. ट्रेंडिंग स्टेटमध्ये म्हणजे काय की एक अपट्रेंड जो आहे तो याच्यामध्ये सुरू होऊ शकतो. परंतु EDX तुम्हाला माहिती आहे ह्या कन्सॉलिडेशन नंतर EDX जो आहे तो परत खालच्या दिशेने पण जाऊ शकला असता. जर खालच्या दिशेने गेला असता EDX तर ही लाल लाईन जी आहे ती परत अशी वरती जायला लागली असती. आता या ठिकाणी अपट्रेंड सुरू झाला आहे म्हणून ही हिरव्या रंगाची लाईन जी आहे ती वरच्या दिशेला जायला लागली आहे. तर ज्या वेळेला अपट्रेंड सुरू होणार असतो त्यावेळेला पॉझिटिव्ह DMI हा वरच्या दिशेला जायला लागतो आणि EDX सुद्धा वरच्या दिशेला जायला लागतो. 20ला क्रॉस करतो त्यावेळेला आपल्याला या ठिकाणी बायची पोझिशन घ्यायची आहे.
पोझिशन घ्यायची आहे म्हणजे काय करायचं आहे, तर 1 महिने ते 6 महिन्यांच्या कालावधीसाठी आपल्याला ती पोझिशन घ्यायची आहे. ही पोझिशन घेतल्यानंतर आपल्याला एक ठराविक स्टॉप लॉस ठेवून, स्टॉप लॉस आपण नंतर डिस्कस करणार आहोत, तो स्टॉप लॉस ठेवून आपल्याला फक्त वेट करायचं आहे. आता या ठिकाणी बघा काय झालं, ADXने 20ची लेवल लाईन जी ती क्रॉस केली आहे आणि वरती छान वर गेलेलं आहे. फक्त 7 ते 8 महिन्यामध्ये किंवा जास्तीत जास्त वर्ष असेल, वर्षभरामध्ये यांनी किती टक्के दिलेले आहेत, 110% दिलेले आहेत. म्हणजे हा 80 रुपयाला सर समजा आपण बाय केलेला असेल स्टॉक, तर त्याची किंमत 160 रुपये झालेली आहे. 160 म्हणजे किती, 80 ते 160 म्हणजे हा स्टॉक जो आहे तो एका वर्षात डबल झालेला आहे, डबल. तर अशा पद्धतीने हा पोझिशनल ट्रेड ADX स्ट्रॅटेजीनुसार पोझिशनल ट्रेडिंग आपल्याला करता येऊ शकतं. आणि हा झाला अगदी बेसिक पॅटर्न. या बेसिक पॅटर्नचे आपण भरपूर उदाहरणं बघणार आहोत. त्यासोबतच अजून 2 ते 3 पॅटर्न आपण याच्यामध्ये शोधलेले आहेत आणि ते पॅटर्न सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. तर पहिला आहे हा बेसिक पॅटर्न, म्हणजे अगदी बेसिक नवीन ट्रेडर जो आहे त्याला सुद्धा हा पॅटर्न जो आहे तो ओळखता येऊ शकतो. ADX जर कधी आपण चार्टमध्ये लावला, हा आता चार्टिंग वेबसाईटवरचा चार्ट आहे, तुम्ही ट्रेडिंग व्ह्यूमध्ये सुद्धा हा चार्ट जो आहे तो लावू शकता. आता ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आपल्याला जर कधी चार्ट लावायचा आहे, आता हे बघा या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, हा ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे. या ट्रेडिंग व्ह्यूच्या चार्टमध्ये आपल्याला सेटिंग काय करायची आहे, हे बघा या इथे ADX आणि DI हे इंडिकेटर आहे. तुम्ही कोणतं पण ADXचं इंडिकेटर कुठल्याही झेरोदामध्ये वापरा, धनमध्ये वापरा किंवा कुठेही तुम्ही वापरू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, सेटिंगमध्ये जायचं आहे. आता या ठिकाणी बघा सेटिंगमध्ये काय 14 आणि 20 ही आपण सेटिंग जी ठेवलेली आहे. त्यानंतर स्टाईलमध्ये बघा आपल्याला ही जी पॉझिटिव्ह DMI आहे ती आपण हिरवी ठेवलेली आहे. त्याचा रंग तुम्ही या ठिकाणी बदलू पण शकता. पॉझिटिव्ह DMI आहे म्हणून आपण हिरव्या रंगाने ठेवलेलं आहे आणि हा निगेटिव्ह DMI आहे, डाऊन ट्रेंड आपल्याला दर्शवतो म्हणून हा लाल रंगाने ठेवलेला आहे. त्यानंतर हे ADX आहे. ADX जो आहे तो आपण काळ्या रंगाने दाखवतोय. तुम्हाला जो आवडेल तो रंग जो आहे तो तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर त्याची थिकनेस जी आहे ती आपण जास्त सुद्धा ठेवू शकतोय. बघा अजून ब्रॉड झालं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 3 कलर ठेवायचे आहेत. आणि त्याच्यानंतर ही एक लेवल आपल्याला दिसते. तर ही लेवल काय दाखवते, तर ही 20ची लेवल दाखवते. आपण या ठिकाणी हे 20 ठेवलेलं आहे. ती आपण आता अनचेक करू. बघा ती गायब झाली. ही चेक केली, टिक केली की त्या ठिकाणी लेवल येते. आता ही जी ती आपण डॉटेड लाईन आहे ही प्लेन लाईन करू, ही थोडीशी जाड करू लागलो. तर अशा पद्धतीने आपण ही 20ची लाईन जी ती या ठिकाणी आखलेली आहे. हे ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे. तुम्ही हाच चार्ट जो आहे तो झेरोदा धन ॲपमध्ये सुद्धा ओपन करू शकता आणि ही सेटिंग जी ती सेव्ह करू शकता. याच्यामध्ये तुम्ही आल्यानंतर सेव्ह ॲज डिफॉल्ट असं करू शकता. म्हणजे तुम्हाला हीच सेटिंग जी ती वारंवार ज्यावेळेस तुम्ही ADX DI हे इंडिकेटर ओपन कराल त्यावेळेला तुम्हाला ते दिसेल. अशा पद्धतीने बदल केल्यानंतर आपण हे ओके करायचं आहे. म्हणजे ही सेटिंग जी ती आपली इथं सेव्ह होते आणि तुम्हाला हे बघायला भेटते. अशा पद्धतीने हे ट्रेडिंग व्ह्यूमध्ये आपण सेटिंग जी ती चार्टमध्ये इंडिकेटरची सेटिंग जी ती आता या ठिकाणी जे ते आपण चार्टिंग वेबसाईटवरचे चार्ट जे ते बघतोय. आता पुढचा, आता मागच्या वेळेला मी जे स्विंग ट्रेडिंगचा एक स्कॅनर बनवून दाखवला होता त्याच्यामध्ये आपण बॉलिंजर बँडचा इंडिकेटर वापरला होता. चार्टिंगच्या वेबसाईटवर आपण ज्या वेळेला चार्ट्स बघतो त्यावेळेस आपल्याला इंडिकेटर कसा लावायचा आणि इंडिकेटरमध्ये सेटिंग कशी करायची त्याच्याबद्दल त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच लोकांनी कॉमेंटमध्ये कॉमेंट केल्या होत्या की बॉलिंजर बँड कसं लावायचा, स्टँडर्ड डेव्हिएशन कसं लावायचा. तर तशी अडचण तुम्हाला या स्कॅनरचा अभ्यास करताना येऊ नये म्हणून मी तुम्हाला याच्यामध्ये दाखवणार आहे की इंडिकेटर जो आहे तो चार्टिंगच्या वेबसाईटवर इंडिकेटर आपल्याला कसं लावायचं चार्टमध्ये. तर जर सुरुवातीला ऑलरेडी डिफॉल्ट काही इंडिकेटर असतील तर ते तुम्हाला इथून डिलीट आपल्याला करता येतील. बघा मी आता हा डिलीट करतोय. हा ADXचा इंडिकेटर जो आहे तो मी डिलीट केलेला आहे. असेच तुमच्या ह्या ठिकाणी जर कधी मुव्हिंग ॲव्हरेज वगैरे काही असतील तर ते तुम्ही डिलीट करू शकता. इंडिकेटर्सची ही टॅब आहे. ही जी इंडिकेटरची टॅब आहे त्या इंडिकेटरच्या टॅबमध्ये इंडिकेटर आपण सिलेक्ट करणार आहोत. तर आपल्याला कोणतं इंडिकेटर सिलेक्ट करायचं आहे, लोअर इंडिकेटरपैकी आपल्याला सिलेक्ट करायचं आहे कारण की ADX जो आहे तो लोअर साईडला असतो. आता याच्यामध्ये बघूयात आपण ADX आहे का. आता ADXचे बरेचसे व्हर्जन जे ते आपल्याला दिसू शकतात. तर आपल्याला मेन काय पाहिजे, ADX DI पॉझिटिव्ह DI निगेटिव्ह हा आपल्याला पाहिजे. तर आपण हा सिलेक्ट करणार आहे. हा सिलेक्ट केल्यानंतर यामध्ये बघा वेगवेगळे कलर्स जे ते आलेले दिसत आहेत. आपण हे कलर्स जे आहेत ते बदलू शकतो. आता याच्यामध्ये या ठिकाणी आपण पिरियड जो आहे तो 14चा सिलेक्ट करायचा आहे. आपण आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये 14चा पिरियड घेतलेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी बघा ADX 14
ADX DI पॉझिटिव्ह 14 आणि ADX DI निगेटिव्ह 14 असं झालेलं आहे. आपल्याला ADX पॉझिटिव्ह जो आहे तो हिरव्या रंगाचाच आहे, ADX निगेटिव्ह जो आहे तो लाल रंगाचाच आहे. आणि आता हे झालं आपलं बेसिक इंडिकेटर. ठीक आहे. आता आपल्याला याच्यामध्ये 20च्या लेवलला, ADXच्या 20च्या लेवलला एक लाईन जी ती ड्रॉ करायची आहे. तर ती लाईन ड्रॉ करायसाठी आता बघा काय करायचं आहे आपल्याला, तर या सेटिंग्समध्येच जायचं आहे. सेटिंग्समध्येच गेल्यानंतर ॲड लाईन ऑर बँड असं म्हटलेलं आहे. तर ॲड लाईन करायचं. नंबरला आपल्याला लाईन टाकायची आहे. आपण नंबर जे ते 20 सिलेक्ट केला. त्याचा कलर जो आहे तो आपल्याला जर कधी ब्लॅक पाहिजे असेल, ब्लॅक आपण टाकू शकतो. ती लाईन जर आपल्याला डॉटेड हवी असेल तर आपण डॉटेड लाईन जी ती टाकू शकतो. अशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये बदल जे आहेत ते स्टाईलमध्ये बदल करू शकतो, कलरमध्ये बदल करू शकतो. आपण प्लेन लाईन ठेवलेली आहे. ठीक आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर हे ओके करायचं आहे. हे बघा या ठिकाणी आपलं ॲव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स ADX आपल्याला पाहिजे ती सेटिंग जी ती आपल्याला या इथे मिळाली आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला हे जे बॅक टेस्टिंगसाठी जे स्टॉक आलेले आहेत तर ते एक एक करून जे ते ओपन करत जायचं आहे. ओपन केले की आपोआप ही सेटिंग जी आहे ती त्याच्यामध्ये, आता आपल्याला कोणताही दुसरा चार्ट ओपन केला. आता हा MFSLचा चार्ट ओपन करूया. MFSLच्या चार्टवर आपल्याला ऑटोमॅटिक ADX इंडिकेटर जे आहे ते ओपन झालेलं दिसतंय. बघा बरोबर ह्यानी या आठवड्यामध्ये 8 एप्रिलच्या आठवड्यामध्ये 20ची लाईन जी आहे ADXने वरच्या दिशेला क्रॉस केलेली आहे. त्यामुळे हा स्टॉक जो आहे तो आपल्या स्कॅनरमध्ये आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण या चार्टिंगच्या वेबसाईटवर असलेल्या चार्ट्सवर इंडिकेटर जे ते प्लॉट करू शकतो आणि आपल्याला हवे ते बदल या सेटिंग्समध्ये जाऊन आपण करू शकतो. पॅटर्न पुढचा स्टॉक जो आहे तो बघूयात आपण. SJVN कंपनीचा स्टॉक आहे. वीकली टाइम फ्रेम आहे. आपल्याला कायम लक्षात ठेवायचं आहे की ही स्ट्रॅटेजी आपण जी आहे ती वीकलीमध्येच बघतोय. वीकली टाइम फ्रेममध्येच आपल्याला ही स्ट्रॅटेजी ती बघायची आहे. आता या ठिकाणी वीकली टाइम फ्रेममध्ये ADX 20 लाईनीच्या वरती कधी क्रॉस झालेला आहे तर ह्या ठिकाणी एकदा क्रॉस झालेला आहे. या ठिकाणी बघा. त्याच्यानंतर या स्टॉकमध्ये जे ते मोमेंटम जे ते सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर बरेच दिवस कन्सॉलिडेशन झालं परत आणि त्याच्यानंतर परत या ठिकाणी 20ला क्रॉस केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा स्टॉक जो आहे तो कसा वर गेलेला आहे. ह्या इथं आपल्याला वरती गेलेला आहे. हे पण काही कमी नाही आहे. हे आता याच्या तुलनेमध्ये हे कमी दिसतंय, परंतु हे सुद्धा खूप चांगलं प्रॉफिट जे येते आपल्याला, पोझिशनल प्रॉफिट जे येते असेल 50% 40%च्या आसपास तरी हे प्रॉफिट असेल. याचं कॅल्क्युलेट केलेलं नाही आहे. या ठिकाणी बघा 300% एका वर्षभरामध्ये, एक वर्ष किंवा वर्षभरापेक्षा कमी कालावधी असेल, 300% हा स्टॉक जो आहे तो वरती जाऊन आलेला आहे. त्याच्यानंतर आता थोडासा कमी झालेला आहे. म्हणजे किती रुपयापासून, 40 रुपयापासून ते 160 रुपयापर्यंत गेलेला आहे हा स्टॉक. म्हणजे जवळजवळ 300% अशा पद्धतीने हा बेसिक पॅटर्न आहे. बघा काय झालेलं आहे. या ठिकाणी हिरव्या रंगाची पॉझिटिव्ह DMI जो आहे तो वरच्या बाजूला आलेला आहे आणि त्या हिरवी लाईन पॉझिटिव्ह DMI वर असताना ADXने 20ची लाईन जी ती क्रॉस केलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण बाय जो आहे तो घेऊ शकतो आणि वेट करायचं जोपर्यंत आपल्याला अपेक्षित असलेलं टार्गेट जे आहे ते भेटत नाही. तर या ठिकाणी डायरेक्टली 300% मिळालेलं आहे. हा पण एक वर्षाच्या आतलाच ट्रेड आहे, पोझिशनलच ट्रेड आहे. या ठिकाणी आपण स्टॉप लॉस ट्रेल करून आपण वेट करू शकतो. म्हणजे आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट जे आहे ते घेता येऊ शकतं. ह्याच्यामुळे काय होतं की आपली वारंवार ट्रेड्ससाठी वेगवेगळे स्टॉक जे ते शोधत बसावं लागत नाही. जर कधी आपण स्टॉप लॉस जर ट्रेल केला, समजा ह्या इथपर्यंत आला, इथपर्यंत आल्यानंतर आपण ह्या इथं स्टॉप लॉस जो आहे तो ठेवू शकतो. ह्या इथं आल्यानंतर, ह्या इकडे आल्यानंतर या ठिकाणी आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. या ठिकाणी आल्यानंतर आपण ह्या ठिकाणी स्टॉप लॉस ठेवू शकतो. म्हणजे कमीत कमी एवढं प्रॉफिट तर आपण घेणारच आहे. हे पण काही कमी नसेल. त्याच्यानंतर इथं आल्यानंतर हा स्टॉप लॉस ठेवू शकतो आणि त्याच्यानंतर इथं ट्रेल करू शकतो आपलं प्रॉफिट. तर अशा पद्धतीने हे आपण पोझिशनल ट्रेड ADXच्या मदतीने घेऊ शकतो. हा दुसरा चार्ट झाला. आता तिसरा एंड्युरन्स नावाची कंपनी आहे. एंड्युरन्स कंपनीचा वीकली चार्ट आहे. याच्यामध्ये 20 लाईन जी आहे ती ADXने या दिवशी क्रॉस केलेली आहे. हे बघा, ही जी पिवळ्या रंगाची जी उभी हायलाईट केलेली रेषा जी दिसते ती आपल्याला या चार्टिंगमध्ये, आपल्या चार्टिंगच्या चार्टमध्ये दाखवते की कधी तुमची कंडिशन जी ती बनलेली आहे. आता हे एक्झॅक्टली ही कंडिशन कधी बनते याचं चार्टिंगचं स्कॅनर आपण बनवणार आहोत. हे बनवल्यानंतरच मी
हे चार्ट ओपन केलेले आहेत, तर ते आपण थोड्या वेळाने बघणार आहोत. तर या ठिकाणी काय होतंय, या ठिकाणी आपण ADXने 20 लाईन क्रॉस केलेली आहे. त्याच्या मागे बरेच दिवस या ठिकाणी कन्सॉलिडेशन झालेलं आहे. ADX जो आहे तो सातत्याने 20 लाईनीच्या खाली होता आणि त्याच्यानंतर या स्टॉकमध्ये जी ती मुवमेंट आलेली आहे आणि किती टक्के दिलेले आहे, 41% दिले. साधारणतः 6 महिन्याच्या पिरियडमध्ये यांनी 41% जे ते मुवमेंट दिलेली आहे. तर 41% म्हणजे खूप चांगली मुवमेंट झाली. 41% म्हणजे किती झाले, जर समजा तुम्ही 1 लाख रुपयाचे एन्ड्युरन्स कंपनीचे स्टॉक या ठिकाणी 1600 रुपयाला घेतले असतील, तर त्याचे 41% आपण 40% धरू, तर ते किती झाले, 1,40,000 रुपये जे ते आपले 6 महिन्यामध्ये झालेले आहेत. म्हणजे जवळजवळ 50%पेक्षा थोडे कमी. 40% म्हणजे 50% पेक्षा थोडं कमी. 1,40,000 म्हणजे 40,000 रुपये 6 महिन्यामध्ये आपल्याला 1 लाखावर निव्वळ प्रॉफिट जे ते होत आहे. हा झाला आपला बेसिक पॅटर्न. हे बघा, परत एकदा मी आपलं पॅटर्न काय आहे ते सांगतो. आपल्याला असे स्टॉक शोधायचे याच्यामध्ये. हा पॉझिटिव्ह DMI जो आहे तो वरच्या दिशेला आहे आणि निगेटिव्ह DMI जो आहे तो खालच्या दिशेला आहे. आणि ज्या वेळेला अशी कंडिशन असेल त्यावेळेला जेव्हा ADX 20ची जी लेवल आहे, ही 20ची जी लाईन आहे, त्या 20च्या लाईनला खालच्या बाजूने येऊन वरच्या दिशेला जेव्हा क्रॉस करेल त्यावेळेला आपल्याला या आठवड्याच्या शेवटी आपल्याला आपल्या स्कॅनरमध्ये स्टॉक जो आहे तो आला पाहिजे. अशी कंडिशन आपल्याला स्कॅन करायची. तर ती कशी स्कॅन करायची तर ते बघूयात आपण. आता आपण जाऊया चार्टिंगच्या वेबसाईटवर. आपण आलेलो आहोत चार्टिंगच्या वेबसाईटवर. ही चार्टिंगची वेबसाईट आहे. आपल्याकडे साधारणतः NSE जर कधी आपण बघितलं, NSE स्टॉक एक्सचेंज, तर याच्यामध्ये जवळजवळ 2000 पर्यंत स्टॉक्स जे आहेत ते लिस्टेड आहेत. आपल्याला 2000 स्टॉक्सपैकी कोणत्या स्टॉकमध्ये वीकली टाइम फ्रेममध्ये ADXने 20ची लाईन जी ती वरच्या दिशेला क्रॉस केलेली आहे तो स्टॉक जो आहे तो शोधायचा आहे. तर तो स्टॉक शोधण्यासाठी 2000 स्टॉक्स जर कधी आपल्याला असतील आणि BSE मध्ये तर जवळजवळ 6000च्या आसपास स्टॉक्स आहेत BSE, तर ह्याच्यातून आपल्याला जर कधी शोधायचं असेल एवढ्या 2000 स्टॉक्सपैकी, तर आपल्याला एक स्टॉक जो आहे तो शोधायला जो आहे तो खूप वेळ लागेल. एक स्टॉक बघायचा, वीकली चार्ट लावायचा, त्याच्यामध्ये ADX इंडिकेटर लावलेला असणार आपला, तो बघायचा याने गेलेला आहे का, नसेल गेला तर पुढचा बघायचा, त्याच्यात गेला आहे का, त्याच्यात नसेल गेला तर पुढचा बघायचा. हे जे आहे ते खूप जिकिरीचं होतं असं एक स्टॉक जो आहे तो शोधणं. परंतु जर कधी आपली जी कंडिशन आहे ती कंडिशन आपल्याला जर कधी ऑटोमॅटिक जर कधी स्कॅन करून मिळाली तर आपल्यासाठी खूप सोपं होतं. आपल्याला फक्त तोच स्टॉक जो आहे तो लगेच बघता येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला लगेच पोझिशन जी ती घेता येते. आपल्याला ही पोझिशनल स्ट्रॅटेजी जी आहे ती वापरत असताना दिवसाच्या शेवटी सुद्धा आपण स्कॅन करून ते बघू शकतो, किंवा वीकच्या शेवटी, आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी किंवा रविवारी आपण हे स्कॅनर वापरून स्टॉक जे ते शोधू शकतो. कोणत्या ठिकाणी कंडिशन जी आहे ती एकदम परफेक्ट बनलेली आहे तर असे स्टॉक जे ते वेगळे करायचे, त्याची लिस्ट वेगळी करायची आणि त्याच्यानुसार आपल्या कॅपिटलनुसार किती स्टॉकमध्ये आपल्याला पोझिशन घ्यायची, 2 मध्ये घ्यायची, 3 मध्ये घ्यायची, 4 मध्ये घ्यायची, तर ते ठरवायचं क्रमानुसार. आणि समजा मला वाटलं की रिलायन्समध्ये पहिलं झालेली कंडिशन तर रिलायन्समध्ये मी घेणार, दुसरं HCL टेकमध्ये झालेली आहे तर मी HCL टेकमध्ये घेणार. असं तुम्ही प्रेफरन्स देऊन आपली जर समजा 1 लाख रुपये रक्कम असेल तर 20,000 रुपये मी रिलायन्समध्ये गुंतवणार, HCL टेकमध्ये 20,000 रुपये गुंतवणार. त्याच्यानंतर अजून तिसरा स्टॉक आहे इन्फोसिस आहे, इन्फोसिसमध्ये मी 20,000 रुपये गुंतवणार आणि पोझिशन घेऊन बसणार, इन्व्हेस्ट करून बसणार. किती दिवसांसाठी, 1 महिना ते 6 महिने, 1 महिना ते 6 महिन्यापर्यंत आपल्याला वाट बघायची. मग रिलायन्स जो आहे तो आपल्याला 10% देईल फक्त, HCL टेक 20% देईल, इन्फोसिस जो आहे तो 5% देईल आणि अजून तिसरा XYZ स्टॉक असेल, ABC स्टॉक असेल, हा जो आहे तो 30% देईल, हा जो आहे तो 50% देईल. असं एकत्रित मिळून जर कधी आपण बघितलं तर आपल्याला एक चांगलं 25 ते 30% पर्यंत आपल्याला ॲव्हरेज इन्कम जे आहे त्याच्यामध्ये 5-6 महिन्यामध्ये आपल्याला मिळू शकतं. 5-6 महिन्यात किंवा हा जो आहे तो एखाद्या महिन्यातच 10% देऊन टाकेल, हा जो आहे तो 15-20 दिवसांमध्येच जो आहे तो 20% देऊन टाकेल, हा एखादी महिन्यामध्ये 50% देऊन टाकेल. तर असं आपल्याला वेगवेगळे स्टॉक जे आहेत ते त्याच्यामध्ये घेता येऊ शकतात आणि प्रॉफिट जे आहे ते बुक करता येऊ शकतं. तर असे स्टॉक आपल्याला स्कॅन करायचे आहेत म्हणून आपण या चार्टिंग वेबसाईटवर आलेलो आहे. चार्टिंग ही अगदी आपल्याला ट्रेडिंगसाठी अत्यंत महत्त्वाची अशी वेबसाईट, स्कॅनर्स बनवण्यासाठी आपल्याला ही एक अतिशय उत्तम अशी वेबसाईट आहे. आपण या चार्टिंग वेबसाईटवर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीचे स्कॅनर कसे बनवायचे तर त्याचे अनेक व्हिडिओ जे आहेत ते बनवलेले आहेत.
तर तुम्ही गोल्डन क्रॉसओव्हर स्ट्रॅटेजी असेल, स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी असेल, इनसाइड बार स्ट्रॅटेजी असेल, NR4 स्ट्रॅटेजी असेल, 52 वीक स्ट्रॅटेजी असेल, अशा वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीचे स्कॅनर आपण याच्यामध्ये बनवून बघितलेले आहेत. तर तुम्ही चार्टिंगचं तुम्हाला चांगले नॉलेज येण्यासाठी हे बाकीचे स्कॅनरसुद्धा जे आहेत ते कसे बनवलेले आहेत आणि ती स्ट्रॅटेजी कसं काम करते ते बघू शकता. आता स्ट्रॅटेजी, हजारो स्ट्रॅटेजी ज्या आहेत त्या आपल्या या मार्केटमध्ये आपल्याला बनवता येऊ शकतात. बरेचसे इंडिकेटर आहेत, त्या बरेचशा इंडिकेटरनुसार बरेचसे स्कॅनर आपण बनवू शकतो, बऱ्याचशा स्ट्रॅटेजी बनवू शकतो. वेगवेगळे कॉम्बिनेशन, इंडिकेटरच्या कॉम्बिनेशननुसार आपण वेगवेगळे स्ट्रॅटेजी जे आहे ते बनवू शकतो. परंतु आपल्याला मार्केटमध्ये काय करायचं आहे, आपल्याला आपल्या नेचरला, आपल्या स्वभावाला अनुसरून अशी एखादी स्ट्रॅटेजी जी ती शोधायची आहे की ती स्ट्रॅटेजी आपल्याला कायमस्वरूपी वापरायची. एखाद्याला मूव्हिंग ॲव्हरेजची स्ट्रॅटेजी आवडत असेल त्यांनी मूव्हिंग ॲव्हरेजच्या स्ट्रॅटेजीवरच काम करावं. एखाद्याला EDXची आवडत असेल त्यांनी EDXवरच काम करावं. एखाद्याला बॉलिंजर बँडची आवडत असेल त्यांनी बॉलिंजर बँडवरच काम करावं. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या लोकांसाठी तयार केलेल्या स्ट्रॅटेजी आहे, आपापल्या स्वभावानुसार तयार झालेल्या स्ट्रॅटेजी आहेत. आपल्याला जी आवडेल, आपल्या स्वभावाला जी चांगली वाटेल तर ती स्ट्रॅटेजी तुम्ही वापरू शकता. सगळ्या स्ट्रॅटेजीनुसार तुम्ही ट्रेड घेत बसाल तर तेही तेवढं काही योग्य नाही राहणार. तर त्या वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या लोकांसाठी आहे, त्याच्यामुळे तुम्ही अभ्यासासाठी चार्टिंग हे स्कॅनर कसं बनवायचं ते तुम्ही इतर व्हिडिओमध्ये बघू शकता. तर चला आपण आता हे स्कॅनर जे ते बनवून बघणार आहोत. चार्टिंग वेबसाईटवर आलेलो आहे. याच्यामध्ये आपल्याला स्कॅनर जर तयार करायचा असेल तर आपल्याला काय करायचं, इथं क्रिएट स्कॅन करायचं आहे. क्रिएट स्कॅनवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला हे एक पेज जे ते ओपन होतं. या पेजवर आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे की स्टॉक पासेस ऑल, म्हणजे या ठिकाणी आपल्याला आपल्या स्कॅनरची जी कंडिशन आहे ती लिहिण्यासाठी जागा मिळते. या प्लसच्या साईनवर आपल्याला जर समजा आपण टिक केलं तर आपण तिथं ओपन होतं आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे ती कंडिशन आपण लिहू शकतो. आपल्याला कॅशमधले स्टॉक जे आहेत ते सिलेक्ट करायचे, त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपण सेगमेंट जो आहे तो कॅशच ठेवणार आहोत. आपल्याला जर फक्त फ्युचरमध्येच ट्रेड करायचं असेल तर तुम्ही फक्त फ्युचर सिलेक्ट करू शकता. पण मला जे ते पोझिशनल स्ट्रॅटेजी असल्यामुळे कॅशमध्ये मला ते सेगमेंट जो तुम्ही सिलेक्ट करणार आहे, म्हणजे मला सगळ्या 1,500 ते 2,000 जे स्टॉक्स आहेत NSEमध्ये त्याचे ते सगळे स्कॅन करायचे आहेत. त्याच्यासाठी आपण इथं कॅश सिलेक्ट केलेलं आहे. आता या ठिकाणी आपण या प्लस साईनवर जे ते क्लिक करणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, EDX सिलेक्ट करायचं आहे. EDX या ठिकाणी आपल्याला सर्च करायचं आहे. EDX कुठे दिसतोय, या ठिकाणी 3 गोष्टी दिसतात आपल्याला. EDX आहे, EDX DI पॉझिटिव्ह आहे, EDX DI निगेटिव्ह आहे. आपण सुरुवातीला काय करणार आहोत, EDX करणार आहोत. EDX सिलेक्ट करणार आहोत. 14 आपण ठेवलेलंच आहे. आपली ही स्ट्रॅटेजी जी आहे ती काय, वीकली टाइम फ्रेममध्ये आपण पहिले डिस्कस केलेलंच आहे. आपण या डेलीच्या ऐवजी आपण वीकली सिलेक्ट करणार आहोत. वीकली EDX 14 हा जो आहे तो काय काय पाहिजे आपल्याला, तर हा क्रॉस्ड अबव पाहिजे. म्हणजे त्यांनी EDX जो आहे तो क्रॉस झाला पाहिजे. कशाच्या, नंबरच्या. किती नंबरच्या, 20 नंबरच्या वरती क्रॉस झाला पाहिजे. हे आपलं सर्वात बेसिक असं स्कॅनर जे आहे ते तयार झालं, बरोबर. आता हे स्कॅनर जे आहे ते आपण सेव्ह करू शकतो. सेव्ह स्कॅन याच्यामध्ये आपण इथं टाकू EDX, हे आपण एक नाव टाकलं आणि याला डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही काही पण XYZ टाकू शकता किंवा आपण इथं टाकू, असं टाकू शकता आणि त्याच्यानंतर सबमिट करायचं. हे आपलं स्कॅनर जे आहे ते सेव्ह झालं. आता याच्यामध्ये बघा आपलं स्कॅनर सेव्ह झालेलं आहे. या स्कॅनरमध्ये या आठवड्याला किती स्टॉक आलेले आहेत, तर एवढे स्टॉक जे आहेत ते आलेले आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय झालेलं आहे, आपण एक चार्ट ओपन करून बघूयात. याने एक्झॅक्टली वेदांता VDLने 20 लाईन जी ती वरच्या दिशेला क्रॉस केलेली आहे का ते बघूयात आपण. जर आपण बघितलं तर या ठिकाणी बरोबर 20ची लाईन जी ती वरच्या दिशेला क्रॉस झालेली आहे या ठिकाणी, म्हणून या ठिकाणी हा स्टॉक जो आहे तो आलेला आहे, बरोबर. ठीक आहे. फिनोलेक्स बघूयात. हे बघा या ठिकाणी फिनोलेक्सनी सुद्धा 20ची लाईन जी ती खालून वरच्या दिशेला क्रॉस केलेली आहे, म्हणून हा स्टॉक जो आहे तो आलेला आहे. या ठिकाणी तो आलेला होता. ठीक आहे. या ठिकाणी पण 20च्या वरती क्रॉस झालेला होता, म्हणून तो आलेला होता. आणि त्याच्यानंतर एक चांगली मुवमेंट जी ती ही एकच कॅन्डल जी ती 17% जी ती झालेली, एका आठवड्यामध्ये त्यांनी 17% जे ते दिलेले होते. तर अशा पद्धतीने हा आपण बनवलेला जो आहे तो स्कॅनर आहे. आता याच्यामध्ये काही असे पण स्टॉक असू शकतात की ज्याच्यामध्ये हा निगेटिव्ह DMI जो आहे तो वरच्या बाजूला असू शकतो. तर आपल्याला तसे स्टॉक्स नको आहेत. आता बघा आपण उदाहरणार्थ बघू. हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये काय झालेलं आहे, वीकली टाइम फ्रेममध्येच EDXने 20ची लाईन जी ती वरच्या दिशेला क्रॉस केलेली आहे. आपल्या
स्ट्रॅटेजीनुसार तो आलेला आहे, परंतु हा निगेटिव्ह DMI जो आहे तो वरती आहे. आपल्याला ही कंडिशन नको आहे. आपल्याला काय पाहिजे, हा हिरवी जी लाईन आहे पॉझिटिव्ह DMI जी आहे ती वरच्या दिशेला पाहिजे आणि ही निगेटिव्ह DMI जी ती खालच्या दिशेला पाहिजे. आता ती कंडिशन आपल्याला या स्कॅनरमध्ये जी ती टाकायची. त्याच्यामुळे हा हिंदुस्तान युनिलिव्हरचा जो स्टॉक आहे तर तो डिलीट होऊन जाईल. आता याच्यामध्ये किती आलेले आहेत स्टॉक्स, 12 स्टॉक्स आलेले आहेत. आता आपण काय लिहिणार आहोत या ठिकाणी, परत ADX पॉझिटिव्ह टाकायचं आपल्याला. ADX DI पॉझिटिव्ह हे आपल्याला वीकलीमध्ये टाकायचं आहे. वीकली ADX DI पॉझिटिव्ह इज ग्रेटर दॅन कशाच्या, ADX निगेटिव्ह. हे बघा इथं काय लिहिलं आपण, वीकली ADX पॉझिटिव्ह इज ग्रेटर दॅन. हा पॉझिटिव्ह जो आहे तो वरती पाहिजे म्हणजे ग्रेटर पाहिजे, आणि हा जो आहे तो लेस म्हणजे खाली पाहिजे, म्हणून इथं लिहिलेलं आहे बघा, ADX DI पॉझिटिव्ह इज ग्रेटर दॅन ADX DI निगेटिव्ह. म्हणजे ही अशी कंडिशन असेल तरच तो स्टॉक जो आहे तो आपल्या याच्यामध्ये आला पाहिजे. आता ही कंडिशन आपण टाकल्यानंतर काय बदल होतोय बघू, हिंदुस्तान युनिलिव्हर येतोय का ते बघूयात आपण. सेव्ह स्कॅन करूयात परत, सेम आपण डिस्क्रिप्शन ठेवणार आहोत, सबमिट स्कॅन सेव्ह. आता या ठिकाणी बघा 12 स्टॉक होते, 12 पैकी आता फक्त या ठिकाणी 10च आलेले आहेत. फक्त 10 पैकी आता हिंदुस्तान युनिलिव्हर जो आहे तो आपल्याला गायब झालेला आहे. आणखी अजून एक कोणता तरी स्टॉक असेल तो गायब झालेला आहे, बरोबर. म्हणजे आपण आता जर कधी बघितलं तर फक्त VDL फिनोलेक्स याच्यामध्ये जी कंडिशन बनते बघा, पॉझिटिव्ह DMI वरती आहे, याच्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह DMI वरती आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरमध्ये काय निगेटिव्ह DMI वरती आहे, तर तो जो आहे तो आता याच्यामध्ये जो आहे तो गाळला गेला स्टॉक. आता हे झालं आपलं स्कॅनर तयार. याच्यामध्ये आपण आणखी तुम्हाला वेगवेगळे अजून एखादा इंडिकेटर जो आहे तो तुम्हाला टाकता येऊ शकतं. जर समजा तुम्हाला तो स्टॉक जो आहे तो 20 मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती पाहिजे असेल तर तुम्ही ते एक्स्ट्राचं अजून टाकू शकता. उदाहरणार्थ 20 मुव्हिंग ॲव्हरेजचा असेल तर ते टाकू शकता. हा झाला आपला स्कॅनर. हा आपण सेव्ह केलेला आहे, सेव्ह सबमिट केलेला आहे. हे सबमिट केला सेव्ह केल्याचा फायदा काय होतो, तर आपल्याला जेव्हा पण म्हणजे आता समजा आपण चार्टिंग वेबसाईटवर गेलो, नवीनच गेलो, दुसऱ्या दिवशी गेलो, तिसऱ्या दिवशी गेलो, आणि त्याच्यानंतर आपल्याला हाच आपण बनवलेला स्कॅनर जर कधी ओपन करायचा असेल तर या डॅशबोर्डमध्ये स्कॅन्समध्ये जायचं. स्कॅन्समध्ये गेल्यानंतर आपण जे आता जे स्कॅनर जे बघितलं ते शेअर मार्केट मराठी पोझिशनल ADX ते ओपन करायचं. ते ओपन केल्यानंतर आपण आता जो तयार केलेला स्कॅनर होता तोच आपल्याला ओपन होईल. बघा ओपन झाला आणि त्याच्यानुसार हे स्टॉक्स जे ते आपल्याला दिसत आहेत. आलं लक्षात. याच्यामध्ये ऑटोमॅटिक निगेटिव्ह DMI वर असलेले स्टॉक जे आहेत ते आपले स्कॅन होऊन गेले, म्हणजे ते निघून गेले आणि फक्त आपल्याला हवी असलेली कंडिशनवाले स्टॉक्स जे आहेत ते उरलेले आहेत. आता आपण ह्याचे उदाहरणं बघूयात वेगवेगळे. आपण हे एन्ड्युरन्स उदाहरणपर्यंत बघितलेलं होतं. आता आपण पुढचं उदाहरण बघूयात. ICICI GI म्हणजे हा एक स्टॉक आहे, विकली टाइम फ्रेम आहे, बेसिक पॅटर्नच आहे हा. हे बघा बऱ्याच दिवसापासून हा स्टॉक जो आहे तो 20 लाईनीच्या खाली होता. त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणी ब्रेकआउट दिला, या ठिकाणी बघा ब्रेकआउट दिला या कॅन्डलमध्ये, आणि त्याच्यानंतर हा स्टॉक जो आहे तो वरच्या दिशेला जायला लागला. साधारणतः 6 ते 7 महिन्यांच्या कालावधीमध्ये यांनी किती टक्के दिलेले आहेत रिटर्न, 30% रिटर्न दिलेले आहेत. ठीक आहे, बघा चांगल्या पद्धतीने आपला हा पोझिशनल ट्रेड जो होतो या ठिकाणी झालेला आहे, ICICI GI. त्याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे FSL. FSL हा बरेच दिवसपर्यंत 20 लाईनच्या खाली होता ADX, आणि त्याच्यानंतर 20 लाईनच्या वरती क्रॉस झालेला आहे. या ठिकाणी तो क्रॉस झालेला आहे आणि त्याच्यानंतर यांनी चांगली मुवमेंट दिलेली आहे. 125 रुपयापासून 200 रुपयापर्यंत हा स्टॉक गेलेला आहे. एक चांगली मुवमेंट, 25 ते 30% मुवमेंट आपल्याला याच्यामध्ये जी ती 50% आसपासची मुवमेंट जी ती आपल्याला मिळालेली आहे याच्यामध्ये जवळजवळ. पुढचा स्टॉक बघूयात आपण. हा बेसिक पॅटर्न आहे, अगदी बेसिक पॅटर्न आहे याच्यामध्ये. याच्यातले पुढचे अजून दुसरे पॅटर्न आहेत ते पण आपण बघणार आहोत. याच्यामध्ये बघा हा खूप दिवसांपासून खालच्या दिशेला होता ADX, 20च्या खाली होता ADX, आणि त्याच्यानंतर 20च्या वरती यांनी क्रॉस केला, या लेवलला वरती क्रॉस केला, आणि त्याच्यानंतर स्टॉकने चांगली मुवमेंट दिलेली आहे. कोणती कंपनी ही? वॅरॉक. विकली चार्ट आहे वॅरॉकचा. त्याच्यामध्ये बघा पोझिशनल एकदम छान आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिट मिळत आहे. 300 रुपयापासून हा स्टॉक जो आहे तो 600 रुपये गेलेला आहे, म्हणजे डबल झालेला आहे. 100% प्रॉफिट जे ते आपल्या याच्यामध्ये झालेलं आहे. पैसे आपले दुप्पट झालेले आहेत. 1 वर्षाच्या आतमध्ये पैसे जे आहेत ते पोझिशनल स्ट्रॅटेजीने दुप्पट झालेले आहेत. प्रत्येक वेळेस दुप्पट होतील असं नाही आहे, परंतु आपण आता हे बघतो इथं. हा गोदरेज इंडस्ट्रीचा स्टॉक आहे. गोदरेज इंडस्ट्रीचा स्टॉक आहे. याच्यामध्ये बरेच दिवस स्टॉक जो आहे तो ADX जो आहे तो 20च्या खाली होता.
20च्या वर इथं क्रॉस झालेली आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक वरच्या दिशेला गेलेला आहे. या ठिकाणी पॉझिटिव्ह DMI वरती बघा आणि यानंतर 500 रुपयाला स्टॉक होता, जवळजवळ 900 रुपयापर्यंत गेलेला आहे. जवळजवळ 80% आसपास याच्यामध्ये आपल्याला रिटर्न येते मिळालेले 1 वर्षाच्या कालावधीमध्ये. गोदरेज इंडस्ट्रीज कंपनीचा चार्ट आहे, बेसिक पॅटर्न आपण बघतोय. या ठिकाणी सुद्धा इथं आपली कंडिशन बनलेली होती. या हायलाईट केलेल्या पिवळ्या रेषा दिसत आहेत आपल्याला. या ठिकाणी सुद्धा आपला ट्रेड जो येतो बनला असता. हे 2-4 वर्षापूर्वीची कंडिशन दिसते. पुढचा पॉवर इंडिया कंपनीचा स्टॉक आहे. यामध्ये 20 लाईनच्या खाली होता ADX. 20 लाईन वरच्या दिशेला क्रॉस केलेली आहे, या कॅन्डलनी क्रॉस केलेली आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये चांगली मुवमेंट जी ती आलेली आहे. 4,000 रुपयापासून 6,500 रुपयापर्यंत स्टॉक गेलेला आहे. 20 ते 20 ते 30% याच्यामध्ये आपल्याला दिसत आहेत. पुढचा स्टॉक जो आहे तो NLC इंडिया. हे बघा, यामध्ये बरेच दिवस हा स्टॉक जो आहे तो 20 लाईनच्या खाली होता. ADXने क्रॉस केलं आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बाय पोझिशन घेतली आणि यानंतर स्टॉकने जी ती एक चांगली रॅली दिलेली आहे. किती रॅली दिलेली आहे? 150%. म्हणजे आपला स्टॉक जो आहे तो जवळजवळ दुप्पटच्या वरती गेलेला आहे. म्हणजे 1 लाख रुपये गुंतवल्यानंतर आपल्याला 1.5 लाख रुपये त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे. म्हणजे आपलं 1 लाखाची किंमत जी ती किती झाली? 2.5 लाख रुपये किंमत झालेली आहे याच्यामध्ये. असा हा NLC इंडिया नावाचा स्टॉक आहे. त्यानंतर पुढचं बघूयात स्टॉक. हेग नावाची कंपनी आहे. हेगमध्ये काय झालेलं आहे बघा, या ठिकाणी बरेच दिवस 20च्या खाली आहे ADX, क्रॉस केलेला ADX 20च्या वरती आणि या ठिकाणावरून आपल्याला या ठिकाणी कमी प्रॉफिट झालेलं आहे. 10%च्या आसपास प्रॉफिट दिसतंय. एक साधारणतः लवकरच झालेलं आहे, तरी एक 4-5 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपल्याला 10%पर्यंत प्रॉफिट जे दिसतंय. सगळे स्टॉक जे आहेत ते काही 40%, 50%, 100% जाणार नाही आहेत. त्याच्यामुळे आपण मार्केटमध्ये फिक्स काहीच नसतं. जरी स्ट्रॅटेजी चांगली असली तरी प्रत्येक वेळेस स्टॉक जो आहे तो वर जाईलच असंही नाही आहे. कधी कधी आपल्याला एखाद्या वेळेस कॉस्ट टू कॉस्ट सुद्धा निघावं लागू शकतं 6 महिन्यानंतर. तर त्याच्यात काही वाईट नाही आहे. त्याच्यासाठीच आपल्याला आपली जी रक्कम आहे 1 लाख रुपये आहे, तर आपल्याला 5 भाग करून, साधारणतः 5 भाग 4 भाग करून आपल्याला वेगवेगळ्या स्टॉकमध्ये डिवाईड करून जे ते टाकले तर आपल्याला एक सरासरी चांगलं प्रॉफिट 20%, 30%पर्यंत प्रॉफिट जे ते मिळू शकतं. हेग लिमिटेड बघा, याच्यामध्ये फार काही प्रॉफिट झालेलं नाही, परंतु 8-10%, 10%च्या आसपास आरामशीर झालेले, 10%च्या आसपास दिसतंय. पुढचं बघूयात बालकृष्ण इंडस्ट्रीज. याच्यामध्ये बघा ADX जो आहे तो 20च्या खाली आहे. ADX क्रॉस झालेला आहे 20 लाईनला आणि या ठिकाणी आपल्याला त्याचं स्कॅनरमध्ये जो आहे तो दिसतोय आणि त्याच्यानंतर स्टॉकने जे ते चांगली मुवमेंट दिलेली आहे. या ठिकाणी फार आपल्याला 10 ते 15%पर्यंत आपल्याला याच्यामध्ये मुवमेंट दिसते. पुढचा स्टॉक बघूयात आपण. इंडियन हॉटेल्समध्ये बघा, या ठिकाणी एकदा आपल्या स्कॅनरमध्ये आलेलं आहे, त्याच्यानंतर 50% प्रॉफिट जे ते झालेलं आहे. त्याच्यानंतर परत या ठिकाणी 20च्या खाली ADX गेलेला आहे. पॉझिटिव्ह DMI वरती आहे. इथं आपल्याला सिग्नल मिळालेला आहे, इथं स्कॅनरमध्ये आपल्याला आलेलं आहे. याच्यानंतर आपण इथं पोझिशन घेतल्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला परत 30% मिळालेले आहेत. या ठिकाणी परत आपल्याला सिग्नल मिळालेला आहे स्कॅनरमध्ये आणि याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला 44% प्रॉफिट मिळालेलं आहे. पुढचा बघूयात आपण. टायटनमध्ये आपल्याला बरेच दिवस ADX जो आहे तो 20 लाईनच्या खाली आहे आणि मग त्यांनी ज्या वेळेला 20च्या वर ब्रेकआउट दिलेला आहे त्याच्यानंतर त्याची चांगली मुवमेंट जी ती आलेली आहे. 27% मुवमेंट जी ती एक 6-7 महिन्यांमध्ये जी ती आपल्याला. आता याच्यामध्ये मी काही अजून ट्रिक्स सांगणार आहे. त्या ट्रिक्स तुम्हाला खूप महत्त्वाच्या असतील याचं ट्रेडिंग करत असताना. तर व्हिडिओ जो आहे तो बिलकुल स्किप करून बघू नका, पुढे पळवून बघू नका. तर पूर्णपणे व्हिडिओ जो आहे तो बघा. व्हिडिओ जो आहे तो थोडासा लांब होईल, परंतु पूर्ण स्ट्रॅटेजी समजण्यासाठी, ट्रेड घेण्याच्या पूर्वी स्ट्रॅटेजी पूर्ण समजण्यासाठी कुठं सर्वात चांगली कंडिशन होते, आपल्याला जर समजा 10 स्टॉक आले तर कोणत्या 4 स्टॉक आपल्याला निवडायचे, तर ते 4 स्टॉक कोणते निवडायचे याची ट्रिक मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ जो आहे तो पूर्ण व्यवस्थित बघा. या ठिकाणी सुझलॉन कंपनीचा स्टॉक आहे. या ठिकाणी ADX 20च्या वरती क्रॉस झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकने जे ते खूप चांगली मुवमेंट दिलेली आहे. 15 रुपयाचा स्टॉक जो आहे तो 45 रुपये झाला. म्हणजे जवळजवळ 3 पट हा स्टॉक जो आहे तो झालेला आहे. 1 लाख रुपयाचे 3 लाख रुपये आपले याच्यामध्ये झालेले. सुझलॉन कंपनीचा स्टॉक आहे. तर या ठिकाणी आपल्याला दिसतंय. पुढचा स्टॉक आहे भारती एअरटेल. भारती एअरटेलमध्ये सुद्धा ADX जो आहे तो 20च्या वरती इथं क्रॉस झालेला आहे. बेसिक पॅटर्न आपण बघतोय आणि क्रॉस झाल्यानंतर या ठिकाणी आपण ट्रेड घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो खूप चांगला वरती गेलेला आहे
800 रुपयाचा स्टॉक जो आहे, 900 रुपयाचा स्टॉक जो आहे तो 1200 रुपये झालेला आहे. साधारणतः 20 ते 30% याच्यामध्ये आपल्याला झालेले आहेत. FDC नावाची कंपनी आहे. FDC कंपनीमध्ये सुद्धा ADX जो आहे तो 20 लाईनच्या खाली इथं आहे बरेच दिवस. त्याच्यानंतर ADXने 20ची लाईन वरच्या दिशेला क्रॉस केली आहे. वरच्या दिशेला क्रॉस केल्यानंतर स्टॉक जो आहे तो चांगला वरच्या दिशेला गेलेला आहे. 300 रुपयाचा स्टॉक जो आहे तो 450 रुपये झालेला आहे. म्हणजे जवळजवळ 50% आपल्याला याच्यामध्ये मिळालेले आहे. 50% 1 लाखचे 1.5 लाख रुपये जे ते आपले झालेले आहेत कमी कालावधीमध्ये. 6-7 महिन्यांच्या कालावधीमध्ये आपले ते पैसे झालेले आहेत. पुढचा स्टॉक बघूयात आपण, प्रिझम जॉन्सन. कॅशमधले सुद्धा स्टॉक आपण याच्यामध्ये बघतोय, त्याच्यामुळे हे सगळे वेगवेगळे स्टॉक जे आहेत आपल्याला दिसतात. प्रिझम जॉन्सन यामध्ये ADX 20च्या खाली आहे, इथं क्रॉस झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकने चांगली मुवमेंट दिलेली आहे. पुढे बघूयात आपण, हा आहे ट्रेंट कंपनीचा स्टॉक. ट्रेंटमध्ये ADX 20च्या खाली होता, ADX वर क्रॉस झालेला आहे 20च्या आणि त्याच्यानंतर स्टॉकने चांगली मुवमेंट दिली. 2000 रुपयाचा स्टॉक जो आहे तो 4000 झालेला आहे, डबलपेक्षा जास्त झालेला आहे. आता हा झाला एक बेसिक पॅटर्न आपण आतापर्यंत बघितला. आता याच्यामध्ये दुसरा पॅटर्न जो आहे तो काय, तर ADX मध्ये जो आहे तो W पॅटर्न जो आहे तो तयार होतो. ADX मध्ये W पॅटर्न हे बघा, या ठिकाणी बघा तुम्ही, या ठिकाणी दिसेल तुम्हाला, या ठिकाणी हा एक छोटासा W पॅटर्न जो होतो तयार झालेला आहे. आणि ज्या वेळेला हा W पॅटर्न तयार होतो त्यावेळेला सुद्धा आपल्याला इथं चांगलं मुवमेंट जी ती होताना दिसते. हा बेसिक पॅटर्न सर्वात महत्त्वाचा आहे तुमच्या समजण्यासाठी, परंतु त्याच्यामध्ये काय काय व्हेरिएशन दिसतात, थोडा वेगळेपणा काय काय दिसतो आणि त्याच्यानुसार काय कसा ट्रेड आपण घेऊ शकतो, कोणता सर्वात चांगला आहे. तर आपण स्टॉकमध्ये चार्टमध्ये W पॅटर्न बघतोच आणि W पॅटर्न म्हणजे डबल बॉटम पॅटर्न म्हणतो आपण त्याला. डबल बॉटम नंतर स्टॉक जो तो वर जातो. तसंच यामध्ये सुद्धा ADX मध्ये सुद्धा W पॅटर्न आपल्याला तयार होताना दिसतो आणि त्याच्यानंतर स्टॉक जो येतो वरच्या दिशेला जायला लागतो. तर ते पण आपण बघू शकतो. या ठिकाणी हा W पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्याच्यानुसार स्टॉक जो तो वर गेलेला आहे. या ठिकाणी पण बघा, हा इथं W पॅटर्न तयार झालेला आहे. ADX पॉझिटिव्ह ADX जो तो वरच्या दिशेला आहे आणि आपल्या स्कॅनरमध्ये हा इथं आलेला आहे. वेलकॉर्प नावाचा स्टॉक आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकमध्ये 100% मूवपेक्षा जास्त आलेली आहे, 120% मूवमेंट आलेली आहे आणि स्टॉक जो आहे तो खूप चांगले रिटर्न्स याच्यामध्ये दिलेले आहे. 250 रुपयाचा स्टॉक जो आहे तो 560-550च्या वरती जाऊन आलेला आहे. 100% मूवमेंट आपल्याला त्याच्यामध्ये मिळेल. वेलकॉर्प कंपनी आहे. आपण वीकली टाइम फ्रेममध्ये बघतोय. या ठिकाणी काय झालेलं आहे, ADXचा W पॅटर्न तयार झालेला आहे. हा ICICI GIचा स्टॉक आहे. या ठिकाणी पण बघा, हा W पॅटर्न तयार झालेला आहे. W पॅटर्न नंतर सुद्धा यांनी चांगली मुवमेंट दिलेली आहे. पुढचं बघूयात आपण, या ठिकाणी पण बघा, या ठिकाणी NLC इंडियामध्ये सुद्धा हा W झालेला आहे आणि त्याच्यानंतर ADX 20च्या वरती क्रॉस झालेला आहे आणि त्याच्यानंतर मुवमेंट जी ती मिळालेली आहे. आपण हे स्टॉक बघितलेले आहेत पूर्वी पण बेसिक पॅटर्नमध्ये. या ठिकाणी पण हा W आपल्याला कन्सिडर करता येऊ शकतो आणि याच्यानंतर स्टॉकमध्ये जी ती चांगली मुवमेंट आलेली आहे. ग्लॅक्सो कंपनीचा चार्ट आहे, हा आपण पूर्वी बघितला नव्हता. ग्लॅक्सो कंपनीचा चार्ट आहे. याच्यामध्ये 20 ADX वरती क्रॉस झालेला आहे. ADX 20च्या वर क्रॉस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये चांगली मुवमेंट जी ती आलेली आहे. अजंता फार्मा आहे. याच्यामध्ये सुद्धा हा इथं एक W तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर स्टॉक जो येतो वरच्या दिशेला गेलेला आहे. हे बघा, या ठिकाणी सिग्नल आलेला आहे आणि याच्यानंतर स्टॉक जो तो चांगला वर गेलेला आहे. PCBL याच्यामध्ये हा एक W तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर या इथं क्रॉसिंग झालेलं आहे. 20ला ADXने 20 क्रॉस केलेलं आहे आणि या ठिकाणावरून स्टॉक जो आहे तो चांगला वर गेलेला आहे. हे सगळे जे स्टॉक आहेत जवळजवळ डबलच्या 100% म्हणजे डबल झालेले स्टॉक्स, बरेचसे स्टॉक्स आहेत ते डबल झालेले आहेत याच्यामध्ये. ही वीकली मधली एक अतिशय सुंदर अशी पोझिशनल स्ट्रॅटेजी आहे. तिचं तुम्ही आता हे इथं शिकल्यानंतर बॅक टेस्ट करा. आपण जसं स्कॅनर बनवलेलं आहे तसं स्कॅनर बनवल्यानंतर तुम्ही बॅक टेस्टिंग करू शकता. हे बघा, या ठिकाणी तुमचं जे स्कॅनर आहे हे स्कॅनर आपण आता ओपन केलेलं आहे. या स्कॅनरमध्ये आपल्याला सुविधा मिळते बॅक टेस्टिंगची, बॅक टेस्ट हिस्ट्री. आता या ठिकाणी आपण हे जे बार्स दिसत आहेत या बार्समध्ये आपण जर कधी गेलो तर या ठिकाणी आपण जर ओपन केलं तर हे बघा 19/6 म्हणजे 19 जुलै 2023 मध्ये च्या वीकमध्ये कोणते कोणते स्टॉक आलेले आहेत. आता बघा, एवढे सगळे स्टॉक्स जे ते आलेले आहेत आपल्या स्ट्रॅटेजीनुसार. तर हे स्ट्रॅटेजीनुसार हे गेलेले आहेत का वरच्या दिशेला, किती टक्क्यापर्यंत वरती गेलेले आहेत, तर हे सगळं आपण एक एक करून चेक करू शकतो. इथं जर कधी आपण क्लिक केलं तर इथं चार्ट ओपन होईल. ह्या JIS हे कंपनी जी आहे त्याचा BEMLचा चार्ट इथं ओपन होईल आणि त्याच्यानुसार ते स्टॉक गेले आहेत का तर ते आपल्याला बॅक टेस्टिंग करता येऊ शकतं. बॅक टेस्टिंग करा. 6 महिने वर्षभरामध्ये वीकली चार्टमध्ये कसे कसे स्ट्रक्चर बनलेले आहेत त्याचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ट्रेड जे ते घ्यायला सुरुवात करा.
ही बॅक टेस्टिंगची फॅसिलिटी आपल्याला चार्टिंगद्वारे जी ती पुरवली जाते. आता ही विकली टाईम फ्रेम असल्यामुळे आता इथं आपल्याला 3 वर्षांपर्यंतची बॅक टेस्टिंग जी ती मिळते. म्हणजे 3 वर्षापर्यंत आपल्याला बघू शकतो आपण मागे की काय झालेलं आहे. हे बघा या ठिकाणी हा 2021 पर्यंतचे स्टॉक्स जे ते आपल्याला दिसतात. मार्च 2021 पर्यंतचे आपल्याला स्टॉक्स जे ते दिसू शकतात. या सगळ्या स्टॉक्समध्ये आपण बघायचं आहे की आपली स्कॅनर जे आपली जी स्ट्रॅटेजी आहे ती वर्क करते का, ती कोणत्या फेजमध्ये जी ती चांगली वर्क करते. 2021-22 मध्ये कमी स्टॉक येत होते, 2022 मध्ये वाढायला लागले, 23 मध्ये आणखी वाढले. तर अशा पद्धतीने ते स्टॉक्स जे ते आपण स्कॅन करायचे आणि बॅक टेस्ट करायचे. पुढचं आपण बघूया. PCBL आपण बघितलेला आहे. हा W पॅटर्न इथं तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर वरच्या दिशेला स्टॉक गेलेला आहे. ब्रिटानिया कंपनीचा स्टॉक आहे. ब्रिटानियामध्ये सुद्धा या ठिकाणी हा W पॅटर्न तयार झालेला आहे. या ठिकाणी आपल्याला सिग्नल मिळालेला आहे आणि या ठिकाणावरून स्टॉक जो येतो गेलेला आहे. फार मुवमेंट याच्यामध्ये मिळालेली नाही आहे, पण तरीसुद्धा हा आपल्या स्ट्रॅटेजीनुसार जो येतो आलेला आहे आणि वर गेलेला पण आहे. पुढचा स्टॉक आहे एक्साईड इंडस्ट्रीज. एक्साईडमध्ये सुद्धा हा एक W पॅटर्न तयार झालेला आहे. या ठिकाणी आपल्या स्कॅनरमध्ये आलेला असणार या ठिकाणी आणि इथून स्टॉक वरती गेलेला आहे. बऱ्याचदा काय होतं, हा एक तिसरा पॅटर्न आहे. ADX20चा सपोर्ट घेतो आहे. आता आपण बघितलं ज्या वेळेला ADX20च्या खाली बरेच दिवस घालवतो आणि त्याच्यानंतर जेव्हा तो वरच्या दिशेला जायला लागतो, 20ला क्रॉस करतो, तेव्हा त्याच्यामध्ये चांगली मुवमेंट येते. तर आता तसंच ज्या वेळेला एखाद्या वेळेस काय होतं की हा ADX जो आहे तो 20ला जस्ट टेस्ट करायला येतो, वरच्या दिशेलाच असतो, 20ला टेस्ट करायला येतो आणि त्या 20ला टेस्ट केल्यानंतर तिथून तो सपोर्ट घेऊन परत वरती जातो. तर अशा वेळेला सुद्धा आपण ट्रेड घेऊ शकतो आणि एक 2-4 महिन्यांसाठी किंवा आपल्या स्ट्रॅटेजीनुसार स्टॉप लॉस ट्रेलिंग करत करत आपण याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, हा 20ची लाईन आहे, ADXच्या वरती होता, त्याच्यानंतर तो टेस्ट करायला आला आणि त्याच्यानंतर परत वरती जायला लागला. तर काही स्टॉकमध्ये जे ते हा पण पॅटर्न दिसतो, परंतु हा तितकासा प्रॉफिटेबल होतो की नाही होत हे तुम्ही एकदा बॅक टेस्टिंग करा आणि मग त्याच्यानुसार ट्रेड घ्या. परंतु आपला जो बेसिक पॅटर्न आहे, बेसिक पॅटर्न काय म्हणतो आपल्याला की ज्या वेळेला स्टॉक जो आहे तो खूप दिवस 20च्या खाली ट्रेड करतो, म्हणजे 6 महिने, 4-5 महिने, 3 महिने असा तो स्टॉक 20च्या खाली, ADX20च्या खाली असतो आणि मग जेव्हा तो 20ला ब्रेकआउट देतो, 20 लाईनला ब्रेकआउट देतो, त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा, तो सर्वात चांगला. परंतु हा पण एक पॅटर्न त्याच्यामध्ये बऱ्याचदा होताना दिसतो, म्हणून आपण तो अभ्यास करायचा आहे. तर बघूयात आपण पुढचा. हा गो कलर्स होता, हा नजारा टेक आहे. हे बघा बरेच दिवस हा स्टॉक जो आहे तो खाली होता. त्याच्यानंतर या ठिकाणी हे निगेटिव्ह वरती असल्यामुळे हा इथं आपला स्टॉक आलेला नाही आहे. त्याच्यानंतर हा बरेच दिवस खाली होता, म्हणजे कन्सॉलिडेशन रेंजमध्ये होता. त्याच्यानंतर या ठिकाणी तो कन्सॉलिडेशन नंतर 20ला वरती क्रॉस करतोय. वरती क्रॉस केल्यानंतर परत तो सपोर्ट घेतोय आणि सपोर्ट घेतल्यानंतर परत वरती जायला तो सुरुवात करतोय. तर या ठिकाणी आपण ट्रेड घेऊ शकतो, असं आहे. पुढचं बघूयात आपण स्टॉक, अजून चांगलं कंडिशन आपल्याला समजू शकते. या ठिकाणी बघा बरेच दिवस जो आहे तो 20च्या खाली आहे. या ठिकाणी 20च्या खाली आहे, या ठिकाणी 20च्या अगदी जवळ आहे आणि त्याच्यानंतर तो परत 20ला सपोर्ट घेतोय आणि सपोर्ट घेतल्यानंतर या ठिकाणी जेव्हा तो ब्रेकआउट देतोय त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये ट्रेड घेतोय. ही एक कंडिशन आहे. पुढचं बघूयात आपण. या ठिकाणी बघा बरेच दिवस तो स्टॉक जो आहे तो 20च्या खाली आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी क्रॉस करतोय, त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला प्रॉफिट मिळतच आहे. परंतु त्याच्यानंतर परत या ठिकाणी तो सपोर्ट घेतोय आणि सपोर्ट घेतल्यानंतर जेव्हा तो या ठिकाणी क्रॉस करतो तर या ठिकाणावरून आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि याच्यानंतर तुम्ही बघाल तर मारुती स्टॉकने तो खूप चांगली मुवमेंट जी ती दिलेली आहे. या स्टॉकमध्ये बघाल तुम्ही एंजल वन कंपनीचा स्टॉक आहे. ADX20च्या खाली खूप दिवस ट्रेड करतोय, त्याच्यानंतर तो निगेटिव्ह आहे, त्याच्यानंतर 20च्या वरती तो क्रॉस झालेला आहे, परंतु निगेटिव्ह DMI जो आहे तो वरच्या दिशेला आहे, म्हणून आपल्या या ठिकाणी तो आलेला नाही आहे स्कॅनरमध्ये. परंतु अशा वेळेस काय होतंय की तो आपण ट्रेड नाही घेणार, कारण की निगेटिव्ह DMI वरती आहे. आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला तो परत सपोर्ट घेतो आणि सपोर्ट घेतल्यानंतर 20च्या लाईनचा सपोर्ट घेतो, 20ला परत एकदा क्रॉस करतो, त्याच्यानंतर तो वरच्या बाजूला ट्रेंडिंग होतो, वरच्या बाजूला तो जायला लागतो. हे ट्रेड जे ते आपले सुटू नये म्हणून हा ADX सपोर्टचा जो ADX20 सपोर्ट हा एक पॅटर्न जो येतो आपण याच्यामध्ये तिसरा पॅटर्न जो येतो आपण याच्यामध्ये बघतोय. हे बघा परत एकदा बघा, हे असले स्टॉक जे ते आपले सुटू नये. आपलं मेन टार्गेट काय आहे तर ही 20ची लाईन आहे. 20 लाईनच्या खाली खूप दिवस ADX राहिल्यानंतर ज्यावेळेला तो वरती जातो आणि पॉझिटिव्ह DMI पण वरती असतो त्यावेळेला आपण ट्रेड घेणार. परंतु बऱ्याचदा काय होतं की ADX जो आहे तो बरेच दिवस खाली असतो
ज्यावेळेला तो क्रॉस करतो त्यावेळेस निगेटिव्ह DMI वरती असतो, त्याच्यामुळे तो आपल्या स्कॅनरमध्ये येत नाही. आणि त्यावेळेला जेव्हा तो ट्रेंड जो पॉझिटिव्ह चांगला झालेला असतो, तयार झालेला असतो, आणि मग त्यावेळेला तो जेव्हा 20 लाईनला सपोर्ट घेतो ADX, 20 लाईनला जेव्हा तो सपोर्ट घेतो ADX, त्यावेळेला मग तो तिथून वरच्या दिशेला जाऊ शकतो आणि एक चांगली मुवमेंट जो तो देऊ शकतो. यावेळेला आपला पॉझिटिव्ह DMI जो वरच्या दिशेला झालेला असणार आहे आणि मग हे ट्रेड सुटू नये म्हणून आपल्याला ADX 20 सपोर्टचे जो पॅटर्न आहे तो महत्त्वाचा आहे. तर तीच कंडिशन याच्यामध्ये बनलेली आहे बघा. ADX 20च्या खाली खूप आहे, 20 क्रॉस केल्यानंतर 20 क्रॉस करताना निगेटिव्ह लाईनवर आहे, त्याच्यामुळे आपण इथं ट्रेड घेणार नाही. परंतु ज्या वेळेला तो इथं सपोर्ट घ्यायला येतो आणि ज्या वेळेला पॉझिटिव्ह DMI वर जातोय त्यावेळेला आपण ह्या ठिकाणी ट्रेड घेऊ शकतो पोझिशनल आणि राईड करू शकतो. 1500 रुपयापासून 3000 रुपये म्हणजे डबल झालेलं आहे. हे असले पण स्टॉक आपले सुटू नये म्हणून हा एक पॅटर्न आहे. हे बघा, अंबर कंपनीचा स्टॉक आहे, बरेच दिवस 20च्या खाली आहे स्टॉक, त्याच्यानंतर तो 20ला सपोर्ट घेतोय परंतु निगेटिव्ह लाईनवर आहे, इथं पण सपोर्ट घेतोय, पॉझिटिव्ह लाईनवर आलेली, या ठिकाणी आपण ट्रेड घेऊ शकतो आणि याच्यानंतर चांगली 100% म्हणजे डबल झालेला आहे स्टॉक, असं आपल्याला याच्यामध्ये ट्रेड करायचं आहे. या ठिकाणी बघा बरेच दिवस स्टॉक जो आहे तो खाली आहे, त्याच्यानंतर जेव्हा ADX 20ला सपोर्ट करतोय या ठिकाणी सुद्धा निगेटिव्ह वर आहे, या ठिकाणी सपोर्ट घेतोय, पॉझिटिव्ह वर झालेला आहे, या ठिकाणी आपण एंट्री घेऊ शकतो. 50% प्रॉफिट जे ते आपल्याला याच्यामध्ये मिळते. म्हणून हा ADX 20 सपोर्टचा हा पॅटर्न जो आहे तो आपल्याला या ठिकाणी जो आहे तो दिसतोय. हे बघा बरेच दिवस स्टॉक जो आहे तो खालच्या दिशेला आहे, निगेटिव्ह ब्रेकआउट झालेला आहे परंतु निगेटिव्ह DMI वर आहे, त्याच्यामुळे इथं ट्रेड घेणार नाही आहे. सपोर्ट घ्यायला आलेला आहे 20चा, त्या ठिकाणी सपोर्ट घेतला आहे, पॉझिटिव्ह DMI जो आहे तो वरती आलेला आहे आणि या ठिकाणी आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतर स्टॉक जो आहे तो वरती गेलेला आहे, 10% 15% जो आहे तो वर गेलेला आहे. प्रत्येक ठिकाणी 30-40% 50% पॉसिबल नाही होणार, त्याच्यामुळे तशी अपेक्षा ठेवायची नाही आहे. 2 वर्षांमध्ये मार्केट खूप ट्रेंडिंग आहे, त्याच्यामुळे आपल्याला 100% 50% हे अगदी सहज दिसतंय. या ठिकाणी सुद्धा ADX जो आहे तो 20चा सपोर्ट घेत आहे आणि या ठिकाणी आपल्याला 34% प्रॉफिट जे ते दिसतंय. 5 स्टार कंपनी आहे. पुढे बघूयात आपण टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स 20 ADX जो आहे तो 20च्या खाली आहे, बरेच दिवस निगेटिव्ह DMI वरती आहे क्रॉस करताना, त्याच्यामुळे इथं आपण ट्रेड घेणार नाही आहे. त्याच्यानंतर 20च्या सपोर्टला आलेला आहे, सपोर्टला आल्यानंतर ज्या वेळेला पॉझिटिव्ह DMI वरती आलेला असेल त्यावेळेला आपण याथे ट्रेड घेणार आहोत. ट्रेड घेतल्यानंतर आपल्याला 40% 45% रिटर्न जे ते मिळालेलं आहे टाटा कन्झ्युमरमध्ये ADX सपोर्ट स्ट्रॅटेजीनुसार पॅटर्ननुसार. या ठिकाणी परत तोच पॅटर्न आहे, 20चा सपोर्ट घेतोय, सपोर्ट घेतल्यानंतर पॉझिटिव्ह DMI वरती आहे आणि कन्सॉलिडेशन बरंचसं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सपोर्ट घेतोय 20ला आणि त्याच्यानंतर आपण ट्रेड घेऊ शकतो. 20% 30% प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी दिसतंय. रॅमको सिमेंट या ठिकाणी बघा ADX 20च्या खाली आहे, या ठिकाणी तो सपोर्ट घ्यायला आलेला आहे आणि त्याच्यानंतर तो वरती जाऊ शकतो, या ठिकाणी आपण ट्रेड घेऊ शकतो. परंतु हा ट्रेड जो तो फेल गेलेला आहे. आता आपण काही फेलचे उदाहरणं बघणार आहोत. असं नाही होणार की सगळ्याच आपण ट्रेड घेतला, या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड घेतला म्हणजे तो पॉझिटिव्हच सुटला पाहिजे, असं नाही होणार. तर तो निगेटिव्हमध्ये सुद्धा जाऊ शकतो, आपल्याला एक्झिट पण करता आली पाहिजे. आपण त्याचा तशी उदाहरणं जी ती फेल झालेली उदाहरणं जी ती बघणार आहोत. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्या कंडिशननुसार स्टॉक जो आहे तो आलेला आहे, परंतु स्टॉक थोडासा वर गेलेला आहे, त्याच्यानंतर लगेच खाली आलेला आहे आणि आपला स्टॉप लॉस जो आहे तो हिट केलेला आहे. आता स्टॉप लॉस आपण कुठं घ्यायला पाहिजे, तर आपल्याला आता स्टॉप लॉसचा विचार करूयात आपण जरा, की काय करायचं. तर ज्या वेळेला आपल्याला सिग्नल मिळतोय तर जी कॅन्डल असते तर त्या कॅन्डलचा लो आपण स्टॉप लॉस जो आहे तो ठेवू शकतो. कॅन्डलचा लो आणि लोपेक्षा थोडंसं 1-2% खाली आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. म्हणजे या ठिकाणी समजा ADXने 20 क्रॉस केलेला आहे, ह्या ठिकाणी जी कॅन्डल बनलेली आहे त्या कॅन्डलचा लो, त्या लोच्या खाली 1-2% आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. किंवा टेक्निकलनुसार आपण प्राइस ॲक्शननुसार आपण हा जो लो आहे प्रिव्हियस जो रिसेंट लो आहे तर रिसेंट लो सुद्धा आपण स्टॉप लॉस ठेवू शकतो. आपली रिस्क असेल त्यानुसार आपण स्टॉप लॉस जो तो ठेवू शकतो. तर या ठिकाणी स्टॉप लॉस शीट झालेलं नाही आहे, परंतु हे उदाहरण फेल आपण का म्हणतोय, कारण याच्यामध्ये फारसं प्रॉफिट झालेलं नाही आहे. एका ठराविक टाईममध्ये जे ते प्रॉफिट जर कधी झालं नाही तर आपण एक्झिट व्हायला पाहिजे त्याच्यातून, म्हणजे त्याच्यात गुंतवून राहण्यामध्ये काही पॉईंट नाही आहे, तर आपण त्याच्यातून एक्झिट व्हायला पाहिजे. हे फेलचं एक उदाहरण आहे. पुढचं एक उदाहरण बघूयात आपण फेल झालेलं. या ठिकाणी बघा हा स्टॉक जो आहे तो ADX जो आहे तो खूप दिवस खाली ट्रेड करतोय, त्याच्यानंतर पॉझिटिव्ह DMI जो आहे तो वरती आहे आणि ADXने सुद्धा 20 वरच्या दिशेला क्रॉस केलेला आहे, परंतु क्रॉस केल्या लगेच तो स्टॉक जो आहे तो खालच्या दिशेला आलेला आहे आणि आपला स्टॉप लॉस जो आहे तो आपण ह्या कॅन्डलच्या खाली जर ठेवला तर तो लगेच हिट झालेला आहे आणि इथं स्टॉप लॉस हिट झालेला आहे. तर हे फेलचं एक उदाहरण झालं.
या ठिकाणी आपली स्ट्रॅटेजीनुसार कॅन्डल जी ती बनलेली आहे, या ठिकाणी सुद्धा आपला स्टॉप लॉस जो आहे तो हिट झालेला आहे. या कॅन्डलचा लो जर कधी आपण स्टॉप लॉस ठेवला तर तोही हिट झालेला आहे आणि रिसेंट लो जर ठेवला तर तो सुद्धा आपला इथं हिट झालेला आहे. असं हे फेल आहे उदाहरण. मार्केटमध्ये फक्त पॉसिबिलिटी असते. आपण असं 100% खात्रीने सांगू शकत नाही की प्रॉफिट होईलच. तर आपण आपला स्टॉप लॉस घेऊन 5 ट्रेड जर घेतले तर त्याच्यातले आपले 3 जरी प्रॉफिटमध्ये जर कधी सुटले तर आपल्याला एक चांगलं प्रॉफिट जे ते होऊ शकतं. 2 स्टॉप लॉस जरी हिट झाले तर स्टॉप लॉस जो आहे तो आपला अगदी 2-4%, 5% स्टॉप लॉस जो आहे तो हिट होईल. परंतु प्रॉफिट जेव्हा मिळेल दुसऱ्या बाकीच्या स्टॉक्समध्ये तर ते 10%, 15%, 20%, 30% पर्यंत प्रॉफिट मिळेल. त्याच्यामुळे हे जे ते आपलं कॉम्पेन्सेट होईल त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हे जरी स्टॉप लॉस झाले तरी त्याचा आपल्याला फारसा कॅपिटलवर परिणाम जो आहे तो होणार नाही. तर आता हे पुढचं उदाहरण फेलचं. पेटीएम कंपनीचं स्टॉक आहे. आपल्या स्ट्रॅटेजीनुसार जो आहे तो आलेला आहे. पॉझिटिव्ह DMI वरती आहे. ADX 20च्या वरती क्रॉस झालेला आहे. ही कॅन्डल चांगली बनलेली. या ठिकाणी जर ट्रेड घेतला तर या ठिकाणी ट्रेड घेतल्यानंतर थोडासा वर गेलेला आहे. परंतु त्याच्यानंतर इथं काहीतरी न्यूज आली. ती न्यूज नंतर जो आहे तो स्टॉक जो आहे तो क्रॅश झालेला आहे आणि इथं स्टॉप लॉस आपला हिट झालेला आहे. या ठिकाणी आपण जास्त वाट नाही बघायची. आपली स्ट्रॅटेजीनुसार आपण एक्झिट जे आहे ते झालंच पाहिजे. पोझिशनल स्ट्रॅटेजी असली तरीसुद्धा आपण एक्झिट करायला पाहिजे. या ठिकाणी पण बघा, या ठिकाणी आपली कंडिशन बनलेली आहे. पण त्या कंडिशन नंतर लगेच हनीवेल ऑटो कंपनी आहे त्याच्यामध्ये स्टॉप लॉस हिट झालेला आहे. या ठिकाणी सुद्धा आपला स्टॉक जो आहे तो आलेला असणार आहे. ट्रेड बनला आहे इथं पण आणि या इथं पण स्टॉप लॉस आपला हिट झालेला आहे. हे फेल उदाहरण आहे. या स्ट्रॅटेजीचं फेल झालेल्याचं उदाहरण आहे. परंतु फेल झालेले जे ते बरेच कमी दिसतात. का कमी दिसतात तर ज्या वेळेला स्टॉक जो आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये कन्सॉलिडेट होतो खालच्या बाजूला, म्हणजे ADX जो आहे तो खूप खालच्या दिशेला 20च्या खाली जर कधी खूप दिवस चालतो आणि त्यावेळेस जो ब्रेकआउट देतो तर तो निश्चितच चांगला ब्रेकआउट असतो. परंतु जर कधी कंपनीचे फंडामेंटल जर खराब असतील, गडबड असेल तर त्यावेळेला ते स्टॉक जे आहेत ते स्ट्रक्चर चांगलं बनवून सुद्धा ते खाली येऊ शकतात. अशा वेळेला आपण त्याच्यातून एक्झिट होणं आणि तेच पैसे जे आहेत ते थोडा लॉस बुक करून दुसऱ्या याच्यामध्ये गुंतवणं आणि त्याच्यामध्ये प्रॉफिट घेणं हे चांगली स्ट्रॅटेजी असते. त्याच्यामुळे आपण ते फॉलो करायलाच पाहिजे स्टॉप लॉस. या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपला कॅन्डलमध्ये आलेला आहे. परंतु या कॅन्डलचा लो या ठिकाणी ब्रेक झालेला आहे 15-20 दिवसांमध्येच आणि आपण या ठिकाणी एक्झिट झालेलो आहे. या ठिकाणी सुद्धा स्ट्रॅटेजीनुसार 20 वरच्या दिशेला क्रॉस झालेला आहे. या कॅन्डलच्या खाली किंवा थोडा आपण लो जर कधी बघितला तर या ठिकाणी सुद्धा आपला स्टॉप लॉस जो आहे तो हिट झालेला आहे. म्हणजे याच्यामध्ये प्रॉफिट आपल्याला काही झालेलं नाही ब्रिटानियामध्ये. परंतु या ठिकाणी मात्र स्टॉप लॉस आपला हिट झालेला नाही आहे आणि आपण याच्यामध्ये या लेवलला जे ते प्रॉफिट घेतलेलं आहे या ठिकाणी या ब्रेकआउटला. आता याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट जर बुक करायचं असेल तर प्रॉफिट बुक करताना काय करू शकतो आपण. समजा या ठिकाणी आपण एंट्री घेतली. या ठिकाणी एंट्री घेतल्यानंतर ADX कडे आपल्याला बघायचं आहे. ADX जर समजा निगेटिव्ह ट्रेंड दाखवत असेल, म्हणजे जर तो खाली झुकायला लागला असेल तर आपण ह्या निगेटिव्ह म्हणजे खाली झुकायला लागल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक्झिट जे ते करू शकतो किंवा आपला स्टॉप लॉस जो आहे तो ट्रेल करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये प्रॉफिट सुद्धा घेऊ शकतो. प्रॉफिट कुठपर्यंत घ्यायचं ते ठरवू शकतो. या ठिकाणी ट्रेड घेतल्यानंतर आपण ज्या वेळेला ह्या ठिकाणी ADX डाऊन साईडला जायला लागतो त्या ठिकाणी आपण म्हणजे तो कुठं येतो इथपर्यंत या ठिकाणी आपण प्रॉफिट बुक करू शकतो, पोझिशनल प्रॉफिट. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये आपली ट्रेडिंगची सायकोलॉजी काय असली पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची स्टॉक घेऊन बसण्याची तयारी असते, म्हणजे थोड्या दिवसांसाठी इन्व्हेस्ट करण्याची तयारी असते, तर अशा ट्रेडरनीच या स्टॉकमध्ये जो तो ट्रेड करायला पाहिजे. ज्यांना प्रॉफिट घेण्याची खूप घाई असते अशा ट्रेडर्सनी या पोझिशनल स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड जो तो घ्यायचं नाही. कारण की त्यांना सातत्याने वाटत राहील की अरे हा तर स्टॉक वरती जात नाही, हा स्टॉक वरती जात नाही, कशाला आपण घेतला. तर अशा ठिकाणी आपण थोडंसं स्टेबल होऊन ट्रेड जो तो घेतला पाहिजे. आपण पोझिशनल स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड घेतोय या स्ट्रॅटेजीनुसार, तर तो साधारणतः 1 महिने ते 6 महिने हा कालावधी जो आहे तो मनात ठेवूनच आपण तो ट्रेड जो आहे तो घेतला पाहिजे. जर आपल्याला ट्रेडिंग करायची खूप घाई असेल, वारंवार आपल्याला ट्रेड करायचे असतील तर त्यांच्यासाठी ही स्ट्रॅटेजी नाही आहे आणि तसल्या सायकोलॉजी असणाऱ्या लोकांनी या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेडही घ्यायचं नाही आहे. कारण की त्यांना प्रॉफिट जे ते खूप पटापट दिसणार नाही आहे, म्हणजे लगेचच्या लगेच प्रॉफिट जे ते दिसणार नाही आहे. तर जर तुम्ही होल्ड करू शकत असाल तर तुम्हाला एक चांगलं प्रॉफिट जे त्याच्यामध्ये दिसू शकतं. आणि खूप सारखे ट्रेड करून ट्रेड्सची संख्या वाढवून वारंवार ट्रेड करण्यात काही पॉईंट नाही आहे. तर त्याच्यामुळे जे ते आपले बरेचसे ट्रेड होतील, त्याच्यातले काही लॉसमध्ये जातील, काही प्रॉफिटमध्ये जातील. परंतु त्याच्यामुळे आपण जर कधी ट्रेड घेऊन शांत बसू शकत असू तर ह्या स्ट्रॅटेजीनुसार आपण ट्रेड जो तो घेतला पाहिजे. उतावळी जर कधी आपली मानसिकता असेल की प्रॉफिट लवकर दिसलं पाहिजे असं तुमच्या मनामध्ये जर कधी सातत्याने चालू असत असेल
तुमचं चालत असेल मनामध्ये, तर त्या लोकांनी याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा नाही. त्यांनी स्विंग करावं, त्याच्यामध्ये मग प्रॉफिट दिसलं तर प्रॉफिट घ्यायचं, लॉस दिसला तर लॉस घ्यायचा, स्विंग ट्रेडिंग करायचं, परंतु पोझिशनलच्या भानगडीत त्यांनी पडायचं नाही. तर असं ही स्ट्रॅटेजी आहे. जे रूल सांगितलेले आहेत स्ट्रॅटेजीनुसार, स्टॉप लॉसचे रूल सांगितलेले आहेत, ते स्टॉप लॉसचे रूल जे आहेत ते आपण पाळलेच गेले पाहिजे. कुठेही ADX वरती जायला लागला आहे तर कुठल्याही ठिकाणी जो आहे तो आपण ट्रेड घ्यायचा नाही आहे. ज्या ठिकाणी आपण 2-3 पॅटर्न बघितले त्याच्यानुसार जर कधी ट्रेड बनत असेल तरच ट्रेड घ्यायचा आहे. आपल्या मनानुसार आपला सेटअप जिथं बनलेला नाही आहे त्या ठिकाणी सुद्धा बळजबरी सेटअप आहे बनलेला असं मानून ट्रेड घ्यायचा नाही आहे. ही ट्रेडिंग सायकोलॉजी जी ते आपण या ठिकाणी फॉलो करायची आहे आणि ट्रेड घ्यायचे, म्हणजे आपल्याला चांगलं प्रॉफिट याच्यामध्ये जे ते मिळू शकतं. तुम्हाला ही स्ट्रॅटेजी कशी वाटली याच्याबद्दल कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवायला विसरू नका. स्ट्रॅटेजी खूप चांगली आहे, परंतु तिला एक प्रॉपर चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे आपल्याला. त्याच ट्रेडमध्ये ट्रेड घेतल्यानंतर आपल्याला पोझिशनल ट्रेड घेतलेला आहे हे मनात ठेवून आपल्याला काही कालावधीसाठी आपण त्याच्यामध्ये वेट करायला शिकलं पाहिजे. जर स्टॉप लॉस होत असेल तर स्टॉप लॉस आपण लवकरात लवकर घेतला पाहिजे आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आणि पुढच्या ट्रेडमध्ये जे ते पुढचे ट्रेड जे ते बघितले पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण ट्रेड जर कधी घेऊ तर आपल्याला एक चांगलं प्रॉफिट जे ते या पोझिशनल स्ट्रॅटेजीमध्ये मिळू शकेल. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. धन्यवाद.